शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद लदानिया, निदेशक संचालक केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, अमरावती रोड, नागपूर. आता संत्र्याच्या संबंधामध्ये आपण एक चर्चासत्र घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सर्व शेतकरी बंधू भगिनींना प्रश्न विचारण्यासाठी आपण वेळ देणार आहोत. आपल्या जे काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सर्वात आधी मी माझे जे कलिग्ज आहेत, सहकारी आहेत, केंद्रावर विविध विषयांवरती काम करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांना मी मंचावरती बोलवतो. डॉक्टर श्रीवास्तव, डॉक्टर डी.के. घोष, डॉक्टर ए.के. दास, डॉक्टर शिरगुरे, डॉक्टर सी.एन. राव, डॉक्टर मुरकुटे सर्वांनी मंचावरती यावं. आप लोग आइए मंच पर. ज़्यादातर केंद्रीय अनुसंधान केंद्र होने की वजह से मला मराठी, हिंदी, इंग्रजी तिघे भाषांमध्ये मी बोलू शकतो. तर मराठी बोलत असताना कदाचित काही लोकांना समजणार नाही. मराठी आणि हिंदीमध्ये आप सब लोग आइए. मैं परिचय करा देता हूँ आपका. मेरे राइट हैंड में जो बैठे डॉक्टर अनूप कुमार श्रीवास्तव है, ये मिट्टी के तज्ञ हैं. मतलब संतरे को किस तरह की मिट्टी चाहिए, उसको किस तरह की खाद देना है, इसके बारे में ये आपको बताएंगे. उनके बाजू में जो बैठे हैं डॉक्टर ए.के. दास, ये संतरे को, नींबू, मौसम्बी को जो बीमारी लगती है, रोग तज्ञ हैं. अलग अलग टाइप की जो बीमारियां लगती है, नींबू के ऊपर में कैंकर रोग आता है, डिंका रोग आता है, संतरे पे, मौसम्बी पे, और भी कई विविध प्रकार की बीमारियां हैं, तो उसके बारे में हमारे डॉक्टर दास बताएंगे. मेरे लेफ्ट हैंड में डॉक्टर घोष बैठे हैं, दिलीप घोष. ये वायरोलॉजिस्ट है. संतरा, नींबू और मौसम्बी की जो फसलें हैं, इस पर अलग अलग किस्म के वायरस रोग आते हैं, तो इसके बारे में ये बताएंगे. उनके बाजू में डॉक्टर शिरगुरे बैठे हैं. ये सूक्ष्म सिंचन, ड्रिप इरिगेशन और फर्टिगेशन के बारे में, जो कि महाराष्ट्र की हमारी जल संधारण की, ड्रिप इरिगेशन की जो भी समस्या है उसके बारे में आपको बताएंगे. तो सबसे पहले हम मिट्टी के बारे में बात करेंगे. उसके लिए मैं हमारे तज्ञ डॉक्टर श्रीवास्तव साहब को रिक्वेस्ट करूंगा कि वो आपको मिट्टी के बारे में बताएंगे कि ये जो मुख्य फसलें हैं इनको किस तरह की मिट्टी चाहिए. आप सब जानते हैं हमारे यहाँ जो मिट्टी है उसमें क्ले कंटेंट है सबसे ज़्यादा. मतलब आपण ज्याला मराठीमध्ये चिकण माती म्हणतो ती सगळ्यात जास्त असते आणि त्याच्यामुळे संत्र्याला ताण भेटत नाही. आपण म्हणतो त्याला फुलं येत नाही, पीक येत नाही. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर जमिनीमध्ये क्षार असतात. याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी मातीमध्ये असते. चुनखडीचं प्रमाण किती असावं आणि कशा प्रकारची चुनखडी मातीमध्ये असावी, तर या संबंधात सुद्धा माहिती आमचे डॉक्टर श्रीवास्तव तुम्हाला देतील. साधारणतः संत्रा, मोसंबी या पिकांसाठी खूप क्ले कंटेंट असणारी, ब्लॅक कॉटन सॉईल, खोल असणारी जमीन उपयुक्त नसते. आणि जर तशा प्रकारची जमीन जर आपल्याकडे असेल तर त्याच्यासाठी ड्रेनेज, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पाण्याचा निचरा, याची व्यवस्था आपल्याला करायची आवश्यकता असते. आमचे अजून एक मित्र आहेत. तो एक महत्त्वाचा विषय म्हणजे तोडणी, त्याच्यानंतर काय करावं याच्या संबंधात माहिती सांगणारे आमचे डॉक्टर दिनेश कुमारही आहेत. तर मी त्यांना मंचावरती बोलवतो. ते आत्ता आलेले आहेत. डॉक्टर दिनेश कुमार, आप मंच पे आइए. डॉक्टर सी.एन. राव और डॉक्टर आशुतोष मुरकुटे, ये भी हमारे कलीग हैं.
तो ये मित्रांनो, हे सगळे वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. 20 ते 25, 30 वर्षे यांनी अमरावती रोडवरती जी आपलं एक संशोधन संस्था आहे याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि सखोल अभ्यास या सर्वांचा या विषयावरती आहे. तर आपल्या ज्या काही समस्या असतील आपण इथं मांडू शकता. ही एक खूप चांगली संधी या ॲग्रोव्हिजनच्या निमित्ताने आयोजकांनी आपल्या सर्वांना मिळवून दिलेली आहेत. अजून एक आमचे सिनियर मित्र डॉक्टर उच्चे, अंबादास उच्चे हे आलेले आहेत. फळगळीची जी समस्या असते आपल्याकडे, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये, म्हणजे जोपर्यंत आपण संत्रा तोडत नाही फळगळ होत असते. तर ही फळगळ विविध कारणांनी होत असते. म्हणजे फ्रूट सकिंग मॉथ एक प्रकारचा पतंग असतो, त्याच्याने सुद्धा फळगळ होऊ शकते. किंवा जर बुरशी लागली संत्र्याच्या देठाला तरीसुद्धा फळगळ होऊ शकते. किंवा फिजिओलॉजिकल कारण, म्हणजे नैसर्गिकरित्या संत्राफळ तयार झालं तरीसुद्धा ते गळून पडू शकते. आणि पाऊस सुरू असताना मध्येच गॅप आला 15-20 दिवसाचा, तापमान वाढलं तरीसुद्धा फळगळ होऊ शकते. तर हे जे सगळे विषय आहेत, विविध कारणं आहेत, याच्यासंबंधी माहिती आपल्याला डॉक्टर अंबादास उच्चे साहेब देतील. तर जोपर्यंत आमचे श्रीवास्तव साहेब त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे आपल्या सर्वांना दाखवतील स्क्रीनवरती, त्याच्या आधी फळगळीच्या बाबतीत मी उच्चे साहेबांना विनंती करतो की फळगळीच्या संबंधामध्ये ते आपल्याला इकडे घेऊन आपल्याला माहिती देतील. फळगळ हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपल्या संत्रा बागायतदार बंधूंच्या दृष्टीने. कारण बघतो दरवर्षी आंब्या बहाराचं जे पीक असतं ते एक शाश्वत पीक म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं. आणि ज्यांच्याकडं सिंचनाची पुरेशी व्यवस्था आहे असे जे संत्रा बागायतदार आहेत आंब्या बहार घेतात. कारण आंब्या बहारामध्ये फुलं जी येतात ती जानेवारीमध्ये येतात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. आणि साधारणतः 70 ते 80% फुलांची आणि छोट्या फळांची गळ ही स्वाभाविकरित्या होते ती फेब्रुवारीच्या शेवटी. पण मार्च आणि एप्रिलचा पहिला आठवडा जो आहे किंवा पंधरवडा हा अतिशय संवेदनशील असतो. आणि तिथे जर आपण ह्या आंब्या बहाराची काळजी नाही घेतली तर मोठ्या प्रमाणात ही जी फळगळ होते तर त्याच्यामुळं उत्पादनावर परिणाम होतो, जे ह्या वर्षी झालं. फेब्रुवारीच्या शेवटी आपण बघितलं टेम्परेचर काय होतं मागच्या वर्षी, तर ते मार्चमध्ये जे टेम्परेचर असतं की 38 ते 40 डिग्री सेल्सिअस ते टेम्परेचर आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इथं बघायला मिळालं पूर्ण मध्य भारतामध्ये. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ह्याची गळ झाली. तर तेच मार्चमध्ये सुद्धा तसंच झालं. एप्रिलमध्ये जे तापमान असतं 40च्या वर जातं, 41-42 ते आपल्याला मार्च महिन्यामध्ये दिसलं. असं नॉर्मली तर 38-39 डिग्री सेल्सिअसपर्यंत 1-2 दिवस तापमान वाढत असतं. ते ह्यावेळी 40च्या वर 41-42 गेलं. त्यामुळं पुन्हा नुकसान झालं त्याचं. आणि मग पुन्हा दुसरा असतो की तोडणीपूर्व जी फळगळ असते ती साधारणतः सप्टेंबर महिन्यात होते. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जी फळगळ होते स्वाभाविकरित्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये, त्याच्यासाठी आपल्याकडं उपाययोजना आहेत ज्या आपण पुस्तिकेमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या उपाययोजना आपण करतो आणि बरीचशी फळगळ जी मोठ्या फळांची होते तोडणीच्या आधी ती आपण रोखू शकतो आणि त्याच्यावर उपाययोजना आहेत. पण झालं असं की ह्यावर्षी पुन्हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसामध्ये जो खंड पडला आणि पावसामध्ये खंड पडून तापमानसुद्धा वाढलं, तर हवेमध्ये आर्द्रता असते, मातीमध्ये ओलावा असतो. ह्याच्यामुळं ज्या बुरशी आहेत, कलोटेटिकमसारख्या बुरशी त्या डोकं वर काढतात अशा वेळी
संधी साधणारी ही बुरशी असं म्हणतात. वातावरण ज्याला जेव्हा पोषक मिळतं तेव्हा ही जी बुरशी आहे ती डोकं वर काढते. त्यामुळं फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी आता उत्पादन बघितलं आपण तर जवळजवळ 60-70% हे उत्पादन आपल्या आंब्या बहाराचं कमी झालेलं आहे. मागच्या वर्षी बघितलं तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये अक्षरशः रस्त्याच्या बाजूनी संत्री विकायला होती. आज नोव्हेंबर सुरू झालेलं आहे पण संत्रा आपल्याला रस्त्याच्या काठाने असं विकताना कोणी दिसत नाही. आणि आपण संत्रा बागायतदारांना किंवा व्यापाऱ्यांना जर विचारलं तर संत्र्याचे भाव आज जे आहेत आपल्या सामान्य माणसाला 7-8 रुपयाला सुद्धा संत्रं मिळत नाही आहे चांगल्या प्रतीचं. म्हणजे तो भाव शेतकऱ्याच्या शेतातच मिळतो आहे. तर मग आपल्याला इथं 10 आणि 15 रुपये एक संत्रं मिळेल. म्हणजे 40,000 रुपये टनापर्यंत भाव आहेत, 50,000 रुपये टनापर्यंत भाव देणारे व्यापारी आता आहेत. पण संत्रा बागायतदारांकडे संत्रा जास्त प्रमाणात नाही आहे. तर ही अशी भयंकर परिस्थिती ह्यावेळी झालेली आहे. तर त्याच्यासाठी ज्या आपण उपाययोजना सांगितलेल्या आहेत, पुस्तिकेमध्ये दिलेल्या आहेत किंवा आपण भाषणं वेळोवेळी देत असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या हवामानामध्ये जे बदल होतात त्या अनुषंगाने आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. उपाययोजना आपल्याकडं आहेत. पाण्याचं जर व्यवस्थापन म्हटलं तर सगळ्यांनी ठिबक सिंचन जे आहे, सूक्ष्म सिंचनाचं अवलंब करणं गरजेचं आहे. जी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात फळगळ होते त्याच्यावर जर आपल्याला आळा घालायचा असेल आणि ती चांगली कमी करायची असेल आणि आपलं एक उत्पादन शाश्वत राहील, साधारणतः 15 ते 20 टन आपण म्हणतो हेक्टरी हे उत्पादन आपल्याला जर मिळालं तर आपला जो जमा खर्च असतो, जो फायदा व्हायचा असतो आपल्याला, तो चांगला होतो. तर त्या दृष्टीने जर आपण नियोजन करायचं तर सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाणी आपल्याकडं जास्त आहे, आम्ही कशाला सूक्ष्म सिंचन किंवा ड्रिप इरिगेशन ठिबक सिंचनाचा अवलंब का करायचा? आपल्याकडं पाणी भरपूर आहे, दांडानी पाणी देऊ शकतो, पटपाणीही देऊ शकतो. तरी पण ह्या संवेदनशील काळामध्ये जेव्हा आपण पटपाणी किंवा दांडानीसुद्धा पाणी देतो तेव्हा जो गॅप असतो 2 पाण्याच्या पाळ्यांमधला, निरनिराळ्या कारणाने आपण ते 8-10 दिवस पाणी देऊ शकत नाही. आणि ह्यावेळी 4-5 दिवसांच्या अंतराने जे आपण शिफारस करतो की परंपरागत पद्धतीने जर आपण पाणी देत असू तर 4-5 दिवसांच्या अंतराने थोडं पाणी द्यायला पाहिजे. ते आपण देऊ शकत नाही. काही वेळा मजूर नसतात, काही वेळा वीज नसते. पाणी एकसारखं आपण सगळ्या झाडांना 1000 झाडं असतील तर 1000 झाडांना एका वेळी देऊ शकत नाही. तर पुन्हा त्या पाण्याचा फेर यायला 8-10 दिवसांचा काळ, जो त्यामध्ये जर तापमान वाढलं तर त्याच्यावर दुष्परिणाम होतो आणि फळं मोठ्या प्रमाणात गळतात. म्हणून आपल्याला ठिबक सिंचन पद्धती जी आहे, पाणी जास्त असो किंवा कमी असो, तर हिचा अवलंब करणं ह्या संवेदनशील काळात अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत मल्चिंग पण दिलेलं आहे. मल्चिंग म्हणजे आच्छादनाचा वापर. ते केल्याने सुद्धा आपण ही मोठ्या प्रमाणावर होणारी फळगळ जी आहे आंब्या बहारामध्ये, ज्या फेब्रुवारी एंड किंवा मार्च-एप्रिल, विशेषतः मार्च-एप्रिल हे खूप महत्त्वाचे महिने आहेत, त्याच्यासाठी फार आवश्यक आहे. मग आपण ज्या उपाययोजना केलेत, खतांचं नियोजन आहे, ग्रोथ रेग्युलेटर्स तेव्हा कामी येतील जेव्हा आपण पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करू. चांगलं म्हणजे खूप पाणी द्यायचं असं नाही. पिकाला ओलावा पाहिजे, पाणी नको आहे. ओलावा म्हणजे मॉइश्चर. मातीमध्ये जो ओलावा असतो, ज्याला वापसा म्हणतो आपण जेव्हा पेरणी करतो, पाऊस पडल्यानंतर एकदम पेरणी करत नाही, 3-4 दिवस उघाड पडल्यानंतर पावसामध्ये जेव्हा मातीमध्ये हवा खेळती राहते आणि त्यात ओलावा पण असतो, त्याला आपण वापसा म्हणतो. त्यावेळी आपण पिकाची पेरणी करतो कुठल्याही. तसंच तो ओलावा जो आहे आपल्या आप देंगे सुरू करेंगे क्या? सुरू करेंगे. तर आपण ह्याच्यावर अजून थोडंसं सविस्तर बोलूयात नंतर. निरनिराळ्या समस्या आहेत, त्या आपल्यात जे प्रश्न आहेत त्या अनुषंगानं सुद्धा आपण चर्चा केली तर ते जास्त संयुक्तिक होईल. इथं संत्रा बागायतदार बंधू जे अमरावतीकडचे जास्त दिसत नाही आहेत, तरी पण आपण आपल्या शंका जे कोणी उपस्थित असतील, संत्रा बागायतदार किंवा संत्र्याची शेती करणारे, त्याच्यामध्ये ज्यांचा रस आहे, त्यांनी जर प्रश्न विचारले आपल्या तज्ज्ञांना तर ते तज्ज्ञ जे आहेत आम्ही त्या अनुषंगानेच आम्ही बोलू. तर डॉक्टर श्रीवास्तव आहेत आता, जे पोषण समस्या ज्या आहेत आपल्या त्याच्याबद्दल, माती आणि अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याबद्दल सांगतील.
आदरणीय डॉक्टर लदानिया साहब, इस संस्थान के निदेशक, हमारे सारे कुलीग और किसान मित्रों, डॉक्टर प्रसाद मित्रों, मैं इस वक्त एक बहुत ही ज्वलन समस्या पे बात करना चाहूँगा, ख़ासतौर से कि संतरे के लिए कैसे आप सही मिट्टी का चुनाव करें और मिट्टी में जो जो कमियां हों उसका व्यवस्थापन कैसे करें, और उसके साथ साथ किस तरह से संतरे के लिए या नींबू और फलों में, ख़ासतौर से नागपुरी संतरा, नींबू और मौसम्बी में किस तरह आप पोषण व्यवस्थापन करें, उस पर थोड़ा सा 10-15 मिनट चर्चा करना चाहूँगा। इसके लिए भी मैं माफ़ी चाहूँगा, ये स्लाइड हमने हिंदी में बनाई थी, यहाँ कुछ समस्या है, इस वजह से थोड़ा सा हिंदी के कुछ वर्ड नहीं आएंगे, लेकिन मैं कोशिश करूँगा कि पूरी तरह से आपको बता सकें। देखिए, जब भी कभी मिट्टी का चुनाव हम करने जाते हैं संतरे के लिए, संतरा एक ऐसा बहुवर्षीय फसल है जिसमें अगर आप एक बार सही मिट्टी का चुनाव नहीं कर सके किसी तरह से, या संतरे का बगीचा लगाते वक्त किसी तरह से भी उसकी क्या समस्याएं हैं, मूलभूत समस्या क्या है मिट्टी में, अगर उसको आपने सही ढंग से नहीं पहचाना तो आप उस समस्या को झेलते रहेंगे 25, 30, 35, 40 साल तक, जब तक संतरा लगा रहेगा। इसलिए ये कोशिश करें कि मिट्टी के अंदर क्या कमी है, उस कमी को संतरा लगाते वक्त ही उसको पूरा करें, ताकि आने वाले दिनों में अच्छी पैदावार भी मिल सके और उसके साथ साथ आपका संतरा जो है स्वस्थ रहे। देखिए, एक जो मूलभूत समस्या है चुनखड़ मिट्टी, अक्सर ख़ासतौर से विदर्भ या मध्य भारत में जो भी संतरा लगाते हैं, और ख़ासतौर से मराठवाड़ा में भी, कि जहाँ कहीं भी सफ़ेद चीज़ देखा और उसको हमने इमीडिएटली उसको बोला चुनखड़ मिट्टी। चुनखड़ मिट्टी का देखिए स्वरूप है, चुनखड़ मिट्टी 3 तरीके का चुनखड़ होता है। एक चूना ऐसा होता है कि वो, हाँ, ये एक चूना ऐसा होता है, देखिए जैसे कंकड़ रहता है पूरी मिट्टी में, अगर आप कम से कम उसको 2.5, 3, 4 फीट अगर खोदें तो उस मिट्टी में आपको पूरा कंकड़ ही कंकड़ दिखेगा। ये कंकड़ विशुद्ध रूप से बिल्कुल इनर्ट है, जिससे कोई रिएक्शन नहीं होता है। ये कंकड़ मैं समझता हूँ कि बहुत अच्छा है। तो कभी भी इस तरीके की चुनखड़ मिट्टी आपको देखते हैं तो आप समझिए कि मिट्टी हमारी बहुत अच्छी है और ख़ासतौर से ड्रेनेज के लिए बहुत अच्छा है। दूसरे तरीके का चूना आपको दिखेगा यहाँ पर, ये दूसरा तरीके का चूना है, ये कि बिल्कुल पाउडर जैसा चूना है। खासतौर से निचली सतह में जब आप 30, 35, 40 सेंटीमीटर के नीचे मिट्टी को खोदेंगे और देखेंगे तो आपको बिल्कुल टेल्कम पाउडर जैसे दिखेगा। ये चूना सबसे खतरनाक चूना है। अगर इस मिट्टी को खोदने के बाद आपको पता लगता है कि ये चूना है तो कोशिश करें कि ऐसी मिट्टी का चुनाव ना करें। लेकिन अगर आपके पास यही अल्टरनेटिव है कि भाई हमें संतरा इसी में लगाना है, तो जहाँ तक कोशिश करें सेन खाद के साथ अच्छा खासा इसमें सल्फ़र मिक्स करके और इसमें जब गड्ढा खोदते हैं उस वक्त लगाएं। और तीसरा चूने का स्वरूप देखिए, ये है, ये हार्ड पैन है बिल्कुल। और ये तीनों जो चूना है, ये अगर आप ऊपर से देखेंगे तो आपको बिल्कुल पता नहीं लगेगा। ऊपर से बिल्कुल तीनों तरीके की मिट्टी आपको एक जैसी लगेगी। जब तक कि आप मिट्टी को खोदेंगे नहीं और नीचे देखेंगे नहीं, तब तक आपको पता नहीं लगेगा। तो एक सबसे बड़ी ज्वलन समस्या ये है कि आप चूने के रूप को पहचानें और ख़ासतौर से कम 4 फीट 5 फीट मिट्टी को खोदें और खोद के आप देखें कि कोई ऐसी समस्या है क्या। दूसरा, ये हमने कोशिश की है, दिखाएगा, यही बड़ी समस्या है। एनीवे, देखिए, अब हम आते हैं कि किस तरह से हम पहचान करेंगे सही व्यवस्थापन के लिए कि भाई मिट्टी का व्यवस्थापन कैसे करें। देखिए, 2 मुख्य स्तंभ है, यहाँ हिंदी में सही दिख भी नहीं रहा है। और मैं ऑर्गेनाइजर से रिक्वेस्ट करूँगा ज़रा सा इस बात को देखें कि जो लोग स्लाइड में हिंदी में लेके आए, कम से कम वो हिंदी में यहाँ पे डिस्प्ले हो, ऐसी व्यवस्था ज़रूर करें। इसमें काफ़ी मेहनत करके लोग लेके आते हैं यहाँ पर, और ये चीज़ें कम से कम मैं ऑर्गेनाइजेशन से रिक्वेस्ट करूंगा कि इस बात पे ध्यान दें। एनीवे, किसी भी व्यवस्थापन, जैसे पोषण व्यवस्थापन की जब हम बात करते हैं तो कि कौन सी समस्या पोषण समस्या है, और दूसरा उसका व्यवस्थापन। अगर आपने सही तरह से नहीं मालूम किया कि भाई किस तरीके का नाइट्रोजन की कमी है, फास्फोरस की कमी है, जिंक की कमी है, आयरन की कमी है, अगर उसमें आपने गलती की तो मैं समझता हूँ व्यवस्थापन भी उसी तरह से बिल्कुल गलत होगा। देखिए, इस तरह से मैंने कोशिश की आपको दिखाने की कि भाई नाइट्रोजन, फास्फोरस, पोटेशियम, आयरन, मैग्नीज, ये जिंक डेफिशिएंसी, देखिए ये कितने तरह की जिंक डेफिशिएंसी ये दिखती है इसमें। और आजकल ख़ास तौर से ये जिंक डेफिशिएंसी आपको बहुत दिखेगी। ये मैग्नीज डेफिशिएंसी दिखेगा, मॉलिब्डेनम डेफिशिएंसी, बोरान डेफिशिएंसी, कॉपर डेफिशिएंसी।
लेकिन इस डेफिशिएंसी के ऊपर कभी भी आप कोशिश ना करें कि भाई जिंक डेफिशिएंसी जब दिख रहा है तभी आप जिंक डालें, आयरन डेफिशिएंसी जब आपको दिख रहा है तभी आयरन डेफिशिएंसी डालें, क्योंकि इस तरीके के सिम्टम आने में कम से कम 4 से 5 साल लगते हैं। और इन 4 से 5 सालों में पौधे की पैदावार दिन पे दिन कम होती जाती है और पौधा आपका कमज़ोर हो जाता है। कमज़ोर होने से ना केवल डाई बैक आएगा बट उसके साथ साथ उसकी पैदावार भी कमी होती जाएगी। लेकिन बस इसका एक सहारा लें। देखिए, और नागपुरी संतरे में ऐसा नहीं है कि जब भी आप पोषण का व्यवस्थापन, खासतौर से जब सॉइल हेल्थ कार्ड की बात करते हैं तो पत्ती विश्लेषण सबसे अच्छा माना जाता है। अगर अंबिया बहार की पत्ती 6 से 8 महीने पुरानी पत्ती लें, कम से कम 50 पत्ती लें, तीसरी चौथी पत्ती लें। एक लीफ सैम्पलिंग टेक्निक है, उसको आप फॉलो करें, उससे पत्ती लें। ऐसे ही नींबू के अंदर भी है लीफ सैम्पलिंग टेक्निक, किस तरह से आप फॉलो करें। और देखिए, ये सबसे ज़रूरी चीज़ है कि कितना नाइट्रोजन होना चाहिए, कितना फास्फोरस होना चाहिए, कितना पोटेशियम होना चाहिए, आयरन, मैग्नीज, कॉपर, जिंक, ये सब कितनी मात्रा में होना चाहिए, बहुत ज़रूरी है। और अगर आप हर साल, मैं तो कहता हूँ आप हर साल कराएं, 200-300 रुपये हम लेते हैं, 200 रुपये कम से कम एक पत्ती के एनालिसिस के लिए, और इसमें आप 200-300 रुपये दे के कम से कम 20 से 30 हज़ार रुपये जो आप खाद पर डालते हैं। कोई ज़रूरी नहीं है कि ना यूरिया भी आप डालें, सुपर फॉस्फेट भी डालें, म्यूरेट ऑफ पोटास भी डालें, सेन खाद भी हर साल डालें, सब फर्टिलाइज़र आप हर साल डालें, ऐसा कोई ज़रूरी नहीं है। आप पत्ती का विश्लेषण कराएं और देखें कि किस चीज़ की कमी है, सिर्फ वही चीज़ डालें, जिससे ना केवल आपकी कमी हो जाएगी, जो आपका लागत लग रहा है, उसके साथ साथ आप पौधे को सही खुराक, सही मात्रा में, सही वक्त दे पाएंगे। देखिए, 2 तरीके की मिट्टी मैंने आपको यहाँ पे दिखाने की कोशिश की है। मैंने जैसे कहा, ऊपर से ये दोनों मिट्टी एक है, लेकिन ये जो ऊपर वाली मिट्टी है इसके अंदर चिकनी मिट्टी कम से कम 60 से 70% है। और यही वजह है जब मैं कहता हूँ कि निचली सतह में आप ज़रूर देखें कि चिकनी मिट्टी कितनी है, और उस चिकनी मिट्टी को ज़रूर आप देखें, क्योंकि वो इरेगुलर फ्लावरिंग या अनियमित बहार आने के लिए सबसे बड़ा कारण ये बहुत है। और ख़ासतौर से जो अंबिया बहार लेते हैं उनके उसमें इस तरीके अनियमित बहार एक बहुत बड़ी समस्या है। दूसरा, ये देखिए, सॉइल हेल्थ कार्ड की जब हम बात करते हैं तो सॉइल हेल्थ कार्ड में हमको ये जानना बहुत ज़रूरी है कि किस तरह से मिट्टी की हमारी संरचना है, किस तरह से मिट्टी की उर्वरक क्षमता है, किस तरीके से मिट्टी के अंदर दूसरे घुलनशील पदार्थ हैं, और उसी के बेसिस पर हम चुनाव कर सकते हैं कि ये मिट्टी नींबूरगी फलों के लिए उपयुक्त है या नहीं है। अगर उपयुक्त है तो क्या करना चाहिए, अगर अनुपयुक्त है तब भी क्या करना चाहिए। ये कम से कम आप 200-250 रुपये का खर्चा आता है, किसी भी लेबोरेटरी से आप करा लें। मैं समझता हूँ वो ज़्यादा अच्छा है, ना कि 25-30 साल तक बराबर आप उस समस्या को फेस करते रहें। देखिए, उर्वरकों को सही प्रयोग कैसे करना चाहिए। सबसे ज़रूरी है कि उर्वरकों को सही वक्त पे करें, सही मात्रा में करें, सही क्रॉप पे करें, सही समय पे करें। ये जो 4R कहते हैं वो बहुत ज़रूरी है। और आजकल अक्सर हमने देखा है कि ख़ासतौर से उर्वरकों का, रासायनिक खाद का जो थोड़ा सा लोगों में ये विचारधारा है कि सूक्ष्म जीव को भी किया जाए, और कोई भी पोषक तत्व मिट्टी के अंदर जब तक कि सूक्ष्म जीव नहीं होते हैं तब तक आप उसको सही तरह से उर्वरक शक्ति को मेंटेन नहीं कर सकते हैं। इसके लिए हमने एक सूक्ष्म जीव समूह बनाया है। संतरे के लिए, नींबूरगी फलों के लिए एक सूक्ष्म जीव समूह खासतौर से हमने बनाया है। ये सूक्ष्म जीव समूह जो है वो आप इरिगेशन के थ्रू भी डाल सकते हैं। डिजीज फ्री प्लांटिंग मटेरियल लेते हैं, उसमें भी 5 ml 10 ml आप डाल सकते हैं, ताकि वो जो नए पौधे हैं, आपके नए पौधे हैं, वो कभी मरेंगे भी नहीं, उतनी मॉर्टेलिटी कम हो जाएगी। और इसके साथ साथ इसको इंटीग्रेटेड न्यूट्रिएंट मैनेजमेंट में, खासतौर से जैविक खाद, रासायनिक खाद और सूक्ष्म जीवी खाद को तीनों तरह से अगर आप मिला के करते हैं तो वो भी बहुत अच्छा है। ये हमने पूरा फर्टिलाइजर शेड्यूल वर्कआउट किया है कि भाई अगर आप पूरी तरह से केमिकल फर्टिलाइजर यूज़ करते हैं तो नाइट्रोजन, फास्फोरस, पूरा अन्य द्रव्य, फेरस सल्फेट, मैग्नीज सल्फेट, जिंक सल्फेट कितना डालें, किस वक्त डालें, कितनी मात्रा में डालें और कैसे डालें, ये बनाने की कोशिश की। ठीक उसी तरह से इंटीग्रेटेड न्यूट्रिएंट मैनेजमेंट वर्कआउट किया। और ये अक्सर होता है मित्रों कि हम कभी कहते हैं कि फोलिया एप्लीकेशन दिया जाए या मिट्टी के द्वारा दिया जाए, तो ये कोशिश करें अगर मिट्टी में थोड़ा सा पीएच मान ज़्यादा है, मिट्टी में थोड़ी सी पाउडर रूपी चूना ज़्यादा है, तो कोशिश करें कि पत्ती पे छिड़काव करें। और ये शेड्यूल हमने ऑलरेडी आपको बताया है। ये देखिए, एक पोटेशियम एक ऐसा न्यूट्रिएंट है जो कि बहुत बड़ा रोल है।
एक एक ऐसा नहीं है कि आप पूरा का पूरा संतरा या नींबू एक समय पर हार्वेस्ट होता है, तो थोड़ा सा एक 25 से 30% पोटेशियम अगर फ्रूट सेट स्टेज के वक्त थोड़ा सा ज़्यादा डालते हैं तो मैं समझता हूँ कि उससे ना केवल साइज़ मेंटेन रहेगी और फल थोड़ा सा एक 10 से 15 दिन लेट भी पकता है। तो इस तरह से पोषण व्यवस्थापन से किस वक्त आप अपने फल को तोड़ें उसको भी एक तरह से व्यवस्थापन किया जा सकता है। धन्यवाद, यही थोड़ी मोटी मोटी बातें मैं आपसे कहना चाहता था। धन्यवाद। तर माती, खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचा फवारा केव्हा आणि कसा करावा याच्या संबंधामध्ये काही प्रश्न असतील तर 1 मिनट डॉक्टर साहब आपके सवालों के जवाब देंगे। अगर आपको कोई प्रश्न है जो इन्होंने प्रेजेंट किया है कि झिंकचा फवारा केव्हा करायचा, आयरनचा फवारा केव्हा करायचा, याच्या संबंधामध्ये डॉक्टर साहब आप बता दीजिए कि ये जो माइक्रो न्यूट्रिएंट्स है ये कैसे हम और कितने प्रमाण में ले और इसका स्प्रे करें। देखिए, माइक्रोन्यूट्रिएंट खास तौर से इस बात का जरूर ध्यान रखें कि ग्रीनिंग, आज भी डॉक्टर साहब बताएंगे डॉक्टर दास, कि ग्रीनिंग भी अक्सर आता है और जिंक डेफिशिएंसी भी होता है। ये एक आम और बहुत ही ज्वलन समस्या है। जैसा मैंने कहा, पत्तियां छोटी हो जाती हैं, पीले पीले धब्बे पड़ जाते हैं। अगर ग्रीनिंग है तब भी आप माइक्रोन्यूट्रिएंट डालेंगे, ग्रीनिंग नहीं है तब भी माइक्रोन्यूट्रिएंट डालेंगे। और माइक्रोन्यूट्रिएंट एक ऐसी समस्या है जिससे कि पैदावार वाकई में कम होती है और आपको वाकई में पता नहीं लगता कि एक्चुअली हमारे बगीचे में क्या हो रहा है। तो सबसे अच्छा तरीका है आप कभी भी चिलेट वाला जिंक सल्फेट ना लें। सिंपल सा जो बाज़ार में 20 रुपये किलो जिंक सल्फेट, 40 रुपये किलो फेरस सल्फेट, 60 रुपये किलो मैंगनीज सल्फेट, 80 रुपये किलो बोरेक्स आता है। आयरन सल्फेट और मैंगनीज सल्फेट का मिक्सर मिलाइए। 500 ग्राम जिंक सल्फेट लीजिए, 500 ग्राम फेरस सल्फेट लीजिए, 500 ग्राम मैंगनीज सल्फेट लीजिए, दोनों को 100-100 लीटर में मिला दीजिए, दोनों को एक साथ मिला दीजिए। उसके बाद आप स्प्रे करिए। स्प्रे करने का समय फ्रूट सेट के वक्त है जब फल लगता है, और 45 दिन के इंटरवल पर 2 स्प्रे और करिए। जिंक सल्फेट के लिए ठीक वैसे ही आयरन सल्फेट और मैंगनीज सल्फेट के साथ जिंक सल्फेट बिल्कुल ना मिलाएं, अक्सर टॉक्सिसिटी की प्रॉब्लम आ जाती है। तो जिंक सल्फेट 500 ग्राम जिंक सल्फेट 100 लीटर पानी में घोल लें। बोरेक्स को 250 ग्राम बोरेक्स को 100 लीटर पानी में घोलें। अगर आप समझते हैं तो जिंक और बोरेक्स को एक साथ मिला के फ्रूट सेट के वक्त और उसके 45 दिन बाद दूसरा स्प्रे और ठीक उसके 45 दिन बाद तीसरा स्प्रे। इस बात का ज़रूर ध्यान रखें, अगर आप अंबिया फसल लेते हैं तो सितंबर और अक्टूबर के पहले तीनों स्प्रे पूरा होना चाहिए माइक्रोन्यूट्रिएंट का। मृग फसल लेते हैं तो दिसंबर के पहले तीनों स्प्रे माइक्रोन्यूट्रिएंट का पूरा होना चाहिए। हां, प्रश्न विचारा, माईक असेल तर द्या। एक तो आपने बताया कि मिट्टी परीक्षण बहुत ज़रूरी है। अभी मिट्टी परीक्षण का ऐसा है कि लोकलाइज प्लेसेस पे जो मिट्टी परीक्षण होते हैं उसके ऊपर विश्वास रखना थोड़ा डिफ़िकल्ट है, क्योंकि मुझे लगता नहीं है कि वो राइट आंसर देते हैं। मैंने 2 ऐसे पेजेस देखे, एक जैसा रिजल्ट है। ज़मीन एक जगह है, दूसरी जगह है। उसके लिए यदि हम स्वतः उसका परीक्षण करने के लिए हम क्या कर सकते हैं अपनी ज़मीन का, तो उसके लिए कुछ मिनिमम रिक्वायरमेंट क्या है, उसको कैसे कर सकते हैं और हमारे लेवल पे हमें विश्वास होगा और हम उस चीज़ को खुद परीक्षण कर चाहेंगे और राइट टाइम पे राइट बात, क्योंकि उनका तो 20 दिन 25 दिन जो भी है वो कभी भी उत्तर बराबर प्रॉपर में आता नहीं। दूसरी बात, मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ, बिकॉज आप लोग सभी मेरे ख्याल से बहुत ही डॉक्टरेट लोग हैं। अभी इसका ज़माना है, डिजिटल का ज़माना है, उसमें फ्लो चार्ट बनाइए। उसमें आंबिया बार कैसे फ्लो होना चाहिए, ये जो आप बता दिए हैं, पुस्तक रीड करना, ड्रिल डाउन टाइप फ्लो चार्ट होना चाहिए, जिसमें मैं क्लिक करूंगा कि पत्ती का रंग ऐसा है, या मैं उसका फोटोग्राफ दूंगा तो उसे मुझे बताना चाहिए कि आपके यहाँ पे कैल्शियम कमी है, जिंक कमी है, फेरस कमी क्या है, कितनी मात्रा में देना है। ये फ्लो चार्ट बहुत इम्पॉर्टेंट है लेमैन के लिए, जो मतलब वो कर सकता है। तो ये मेरी रिक्वेस्ट है, दरखास्त है, बिकॉज आपने इतने जल्दी बताया है ये सब चीज़ें, इस महीने में ये करिए, उस महीने में वो करिए, उसके बजाय आपको पूरी तरह से फ्लो चार्ट के रूप में, क्योंकि आज हम लोग
आप यदि कोई साइट पे लिंक दे, हम वहाँ जाके ड्रिल डाउन करें, हर चीज़ के लिए हमें उत्तर वहीं पे मिलना ठीक, चाहिए और ठीक, हम उसको कर सकें। ठीक ठीक ठीक। ठीक है, ठीक है। हाँ, मोबाइल के ऊपर में हमारा एक मोबाइल ऐप है, CCRI सिट्रस। आपके पास में अगर नेट कनेक्शन है तो आप उसको डाउनलोड कर सकते हैं। आपके पास में वर्जन 4 एंड्रॉयड का स्मार्टफोन है तो आप अपने मोबाइल के ऊपर में उसको डाउनलोड कर सकते हैं। उसमें मराठी, हिंदी और अंग्रेजी में संत्रे की पत्ती में किस तरह के लक्षण, म्हणजे कशा प्रकारचे लक्षणं, झिंक असेल, लौह असेल, बोरॅक्स असेल, बोरॉन असेल, याचे काय लक्षणं पानांवरती दिसतात ते सगळं आपण रंगीत चित्रांनी दाखवलेलं आहे। तर आणि दुसरं आपला एक स्टॉल इथं या एक्झिबिशनमध्ये लागलेला आहे, समोरच आहे, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था। त्याच्यात आपल्याला पब्लिकेशन, आपली जे प्रकाशनं आहेत ते आपल्याला मिळू शकतील। त्याच्यामध्ये आपण रंगीत चित्रांनी ते सगळं दाखवलेलं आहे। आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आणि इतके सगळे तज्ज्ञ आम्ही इथं आणलेले आहेत आपल्याकरता, प्रत्येकाला वेळ मिळावा म्हणून खूप कमी वेळामध्ये मी डॉक्टर श्रीवास्तव यांना विनंती केली की बा आपण आपलं जे माती आणि फवारणी संबंधामध्ये जे काही असेल सूक्ष्म अन्नद्रव्य ते त्यांनी सांगावं। तर अजून काही प्रश्न असतील? हां बोला, त्यांना माईक द्या इकडे, सगळ्यांना ऐकू येईल। एक उनका सवाल का मैं 1 मिनट हाँ, जवाब दे दूं? पहले उनका जवाब दे दीजिए। एक जो आपने आपका सवाल का जवाब दे रहे हैं। एक जो आपका सवाल था, इधर देखिए, इधर एक जो आपका पहला सवाल था कि हम अपने लेवल पर कैसे सही मिट्टी का चुनाव करें, वो फ्लो चार्ट तो खैर जैसे डॉक्टर साहब ने बताया वो अवेलेबल है, आप देख लीजिए। सही वो ठीक है, वो चार्ट एग्रीड। ठीक है। दूसरी चीज़ जो आप कह रहे थे ना कि किसान अपने लेवल पे कैसे सही मिट्टी का चुनाव करें, वो मैंने 2 चीज़ पहले ही बताई कि अब वो समय जा चुका है जो कि ऊपर की 15-20 सेंटीमीटर की मिट्टी खोद के हम टेस्टिंग करा लेते थे। ये तो बिल्कुल ही गलत तरीके है। ऊपर से सब आदमी ठीक दिखता है, जब तक आप उसकी पूरी टेस्ट नहीं कराएंगे पता नहीं लगेगा। इसलिए मैं हमेशा कहता हूँ कि बगीचा लगाने के लिए के पहले हर एक आदमी 4 से 5 फीट मिट्टी खोदे नीचे। 2 चीज़ों का ध्यान देना बहुत ज़रूरी है। किसान अपने आप उसको लेबोरेटरी में टेस्टिंग कराने की ज़रूरत भी नहीं है अगर वो उतना कन्फर्म है। पहला ये कि चूना किस तरह से है, कंकड़ के रूप में चूना है, हार्ड पैन के रूप में चूना है, पाउडर के रूप में चूना है। अगर उसने ये कन्फर्म कर लिया कि कंकड़ के रूप में चूना अगर है, परफेक्ट, कोई प्रॉब्लम है। हार्ड पैन उसके अंदर बीच में 5 फीट तक नहीं है, एक्सीलेंट, कोई प्रॉब्लम नहीं। पाउडर के रूप में चूना है तब उसको थोड़ा सा समस्या है। दूसरी चीज़, जब मानसून ख़त्म होता है इसी वक्त आप सितंबर अक्टूबर में मिट्टी को खोदिए, नीचे 30-40 सेंटीमीटर के नीचे अगर आपको पानी रुका हुआ दिखता है, एक 30 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर के नीचे, तो आपको समझना चाहिए कि चिकनी मिट्टी बहुत ज़्यादा है और ऐसी मिट्टी संतरे के लिए उपयुक्त नहीं है। अब अगर ये 2 चीज़ें अगर आप देखते हैं तब आप आइए कंसल्ट करिए हम लोगों से, हम तैयार हैं आपके लिए। तो किसान तो खुद ही है, आमतौर पर इस बात को हम कभी मानने को ही नहीं तैयार हैं। आप मुझे बताइए ना यहाँ जितने बैठे हुए हैं कि कौन आदमी उसकी सॉइल प्रोफाइल एनालिसिस करवाता है कि देखता है कि साहब हमारी मिट्टी उपयुक्त है या नहीं है। एक मिनट डॉक्टर साहब, मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा, यहाँ में से कितने लोग जो बैठे हुए हैं जो जिनके पास में नींबू का, मौसम्बी का या संतरे का बगीचा है, हाथ ऊपर करेंगे कृपया। तो आप काफ़ी सारे हाथ ऊपर हो रहे हैं, इसका मतलब आप इतने सारे लोगों के पास में कोई ना कोई फसल का बगीचा है, तो आपके पास में समस्या भी होनी चाहिए। तो आप पूछिए उसको, मैं पहले इनको लेता हूँ जिनके पास में अभी ये कुछ सवाल पूछने वाले थे। सर एक सवाल था कि ये जो पत्ते की जांच होती है, यहाँ पे कोई सेंटर्स है महाराष्ट्र में या फिर सिर्फ नागपुर में ही इसका टेस्ट होगा? तो महाराष्ट्र शासन के भी जो आपल्या मातीची जी चाचणी करायची जी लॅबोरेटरीज आहेत तिथंही हे चाचणी होऊ शकते। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे जे माती संबंधी चाचणी करायचे ज्या लॅबोरेटरीज आहेत तिथं आपल्याला
मातीची आणि पानाची चाचणी करून मिळेल. आणि पानं जी तोडणी करणार आपण हां. ती किती तास अगोदर केली पाहिजे म्हणजे रिझल्ट्स आपल्याला ओके दिसतील? म्हणजे चाचणीच्या किती तास आधी केली तोड़ायचे पाहिजे हैं। आणि केव्हा ते. डॉक्टर साहब पत्ती कब तोड़ना है और कौन सी पत्ती लेना बताइए. ये पत्ती अगर आप अंबिया क्रॉप ले रहे हैं, जैसे मैंने बताया भी, अंबिया क्रॉप अगर पत्ती आप ले रहे हैं तो 5 से 7 महीने पुरानी पत्ती, इसका मतलब सितंबर से अक्टूबर के बीच में पत्ती को तोड़ें। और पत्ती जो जिसमें फल नहीं लगा हुआ है उस टहनी से दूसरी तीसरी चौथी पत्ती लें और कम से कम 2% से 10% जो है पेड़ कवर होना चाहिए किसी बगीचे में, चाहे जितना बड़ा बगीचा हो 10% पेड़ कव्हर होना कवर चाहिए. होना चाहिए कम से कम. म्हणजे जर तुमच्या बगीच्यामध्ये 100 झाडं असतील तर 10 झाडांचे कमीत कमी पानं घेतली पाहिजे. अच्छा. और 50 से 70 पत्ती आनी चाहिए. दूसरी चीज़ जो आपने बात उठाई है उस बात को ज़रूर ध्यान में रखें, जिस सॉइल टेस्टिंग लेबोरेटरी से आप कराते हैं उस सॉइल टेस्टिंग लेबोरेटरी के पास नागपुरी संतरे के लिए सॉइल फर्टिलिटी लिमिट रेटिंग क्या हुआ है, लीफ एनालिसिस का जो ऑप्टिमम लिमिट है डिफरेंट न्यूट्रिएंट का नागपुरी संतरे के लिए अलग होगा, नींबू के लिए अलग होगा, मौसम्बी के लिए अलग होगा. उस लेबोरेटरी में ये बात ज़रूर आप इंश्योर कर लें कि ये फैसिलिटी है कि नहीं है. अगर नहीं है तो कोई मतलब नहीं है. जानवर की बीमारी को अगर आदमी की बीमारी से कंपेयर करेंगे तो कोई मतलब नहीं हुआ. वही हाल अभी क्या कर रहे हैं हम कि सॉइल फर्टिलिटी लिमिट जो है वो पैडी का सॉइल फर्टिलिटी लिमिट से संतरे का सॉइल फर्टिलिटी लिमिट बता दे रहे हैं. तो इस बात का ध्यान रखें और ये आप भी स्ट्रेस करें कि कोई ना कोई ऐसी लेबोरेटरी आनी चाहिए जो एक्सक्लूसिवली नींबू वर्गीय फलों के लिए हो, चाहे सॉइल टेस्टिंग के लिए हो, सॉइल हेल्थ कार्ड के लिए हो, चाहे लीफ एनालिसिस के लिए हो. ठीक है. और कितने घंटे पहले तोड़ना चाहिए उसका? कोई उसे आप तोड़ने के बाद उसको अच्छे से 2-3 बार पानी से धो लीजिए. हाँ. और उसको अपने यहाँ कमरे में ले आइए, सुखा लीजिए, पॉलीथीन में पैक करिए, अपना नाम गांव जो भी है वहाँ लेके जाइए, जहाँ भी एनालिसिस कराना वहाँ करा लीजिए आप. यहाँ पे इंस्टीट्यूट में भी होता है क्या? इंस्टीट्यूट में होता है जी हाँ. 200 रुपये लेते हैं, ठीक है. लेकिन वो 200 रुपये सिर्फ किसानों के लिए है. ठीक है. उसका कारण ये है कि उसको हमें सेंसिटाइज करना है कि भाई ये भी एक चीज़ें हैं. हम मैं तो चीज़ें- कहता हूँ हर एक किसान को लीफ एनालिसिस कराना चाहिए. कोई ज़रूरी नहीं कि हर साल आप वही का वही नाइट्रोजन, फास्फोरस, पोटेशियम, आयरन, मैग्नीज, कॉपर, जिंक साल 10 साल देते रहें आप. ठीक है. या फळ चर्चा सत्रामध्ये आप सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय निदेशक महोदय, आमच्या संस्थेचे विषय तज्ज्ञ उपस्थित संत्रा उत्पादक आणि बंधू भगिनींनो, ये PDF की फाइल. साथियों, हम आपको पता होगा कि नींबू वर्गीय फलों में पर्टिकुलरली संतरा और नींबू, मौसम्बी, इन पे हम चर्चा करने के लिए यहाँ उपस्थित हैं. आपने देखा है कि अच्छा सा साइट सिलेक्ट करने के बाद नींबू, संतरा या मौसम्बी का बगीचा आपने लगाया है तो सबसे महत्वपूर्ण समस्या है कि पानी. एग्रीकल्चर या हॉर्टिकल्चर जो भी है, बिना पानी का हम करना बहुत आसान नहीं है. सिर्फ रेनफेड फार्मिंग छोड़ के देखा गया तो हॉर्टिकल्चर क्रॉप पर्टिकुलरली सब पॉपुलर हो रहे हैं, जैसे कि आप देख रहे हैं संतरा. लेकिन पानी का नियोजन, पानी की उपलब्धता, उसके टेक्नोलॉजीज़ कैसे देना है, कितना देना है, कब देना है, कैसे देना है, देने के बाद क्या करना है, ये सब चीज़ों को हम सविस्तर में चर्चा करेंगे. लगाओ नेक्स्ट, बड़ा साइज में लगाओगे नेक्स्ट. साथियों, हम देखे हैं कि नींबू वर्गीय फल जो है ये पूरे जग में सबसे 1 नंबर का फ्रूट है. आप देखेंगे 150 देश में नींबू वर्गीय संतरा बनाया जाता है. मराठी में साधारणतः 150 देशामध्ये निंबोरी फळांचा समावेश घेतला जातो आणि ते केलं जातं. त्यामध्ये सुद्धा की आपल्याकडे जर बघाल तर जवळजवळ 5 ते 6 लाख हेक्टरपेक्षाही जास्त एरियामध्ये आपण निंबोर्गी फळांची लागवड झालेली आहे आणि त्यामध्ये आपली उत्पादकता चांगली नाही आहे. उत्पादकता म्हणायच्या अगोदर आपल्याकडे जे पर्टिक्युलरली इथं संत्रावर करतो हे काळ्या मातीवर केलं जातं आणि काळी माती ही शाप आहे. मी असं म्हणू इच्छितो की कुठलंही फळ पीक आहे हे साधारणतः हलक्या ते मुरमाड जमिनीवर चांगले येतात. भारी जमिनीमध्ये कुठलंही फळ पिकं येत नाहीत. तर मला हे सांगायचं आहे की जेव्हाही कुठलंही फळ पीक घ्यायच्या अगोदर जमिनीची सिलेक्शन महत्त्वाचं आहे. जमीन म्हटल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा त्यामध्ये काळी माती जी या विदर्भाचं मुख्य कणा आहे त्यामध्ये जवळजवळ 50 ते 60% चिकणी मिट्टी आहे आणि हे सगळ्या समस्याचं मूळ कारण हे 60% चिकणी मिट्टीचं प्रमाण आहे. ज्या ठिकाणी आम्ही सांगतो की इथं संत्रं लावलं तर चांगलं येणार नाही तिथंही संत्रं लावलं जातं.
कारण आपल्याला प्रतिष्ठेचा प्रश्न आहे की मला संत्र लावायचं आहे. कारण चिकणी मिट्टीचं सर्वात जर वेगळा गुणधर्म असेल तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. पाणी धरलं की सोडत नाही आणि सोडलं की त्याला भरपूर पाणी लागतं. हे दोन्ही गोष्टी आपल्याकडं समस्येचे कारण आहेत. म्हणून तरी बरेचसे जे समस्या उभे झालेले आहेत, तुम्ही म्हटले डिंक्या वगैरे किंवा फलधारणा न होणे, ताण न बसणे, न्यूट्रिएंट न मिळणे, टाईमशीर फळाला आपण पाणी देऊ शकते. सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की जमीन जेवढी वाळू मिश्रित आणि त्यामध्ये सिल्ट आणि सँड म्हणजे वाळू मिश्रित आणि ते सँड छोटे वाळू याचं प्रमाण जास्त असेल तर त्या जमिनीला प्रॉब्लेम कमी आहेत. त्या ठिकाणी 100 टनापर्यंत पण त्या लोकांना उत्पादन मिळतं. तुम्ही दक्षिणमध्ये जावा 50 टनापर्यंत ॲव्हरेज आहे मोसंबीचं, नॉर्थमध्ये जावा 100 टनापर्यंत ॲव्हरेज आहे. पण आपल्या विदर्भामध्ये पर्टिक्युलरली सेंट्रल महाराष्ट्र, सेंट्रल इंडिया ज्याच्यामध्ये MP, छत्तीसगड वगैरे सगळा हा भाग येतो, तिथं जिथं चिकणी मिट्टीचं प्रमाण 50% वर आहे त्या ठिकाणी उत्पादकता नाही आहे. तुम्ही 100 आम्ही बघितलं की एरिया दुप्पट झालेला आहे पण प्रॉडक्टिव्हिटी 10-12 टनाहून 15 टनावर पण जायला तयार नाही आहे. याचं कारण म्हणजे पाण्याचं नियोजनाचा अभाव. पाणी हे असं माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही तुमचे खतं, न्यूट्रिएंट्स ते फ्लो करतात. पाणीमध्ये स्वतःच काही त्याचं महत्त्व नाही आहे. पाणी एक बस आहे, कॅरियर आहे. जोपर्यंत जमिनीत पडलेले खतांचा समावेश त्या पाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत त्या खतांचा उपयोग झाडाला होत नाही आहे. म्हणून ओलावा टिकून ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आपला असायला पाहिजे आणि जे होत नाही आहे. पावसाळा दिवसेंदिवस लहरी होत चाललेला आहे. भरपूर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मान्सून जो आहे तो टाईमशीर येत नाही, आला तरी तो कंटिन्युअस येत नाही, त्यामध्ये गॅप भरपूर आहेत. आपण बऱ्याच वेळा ड्रिप काढून ठेवतो, पावसावर बघत बघत 2-3 आठवडे गेले तरी पण आंबियाच्या फळांना पाणी देत नाही आणि या वेळेला फळगळ दिसायला चालू होते. हवेमध्ये बदल होतात, वातावरण बदलाचा जबरदस्त परिणाम दिसायला सुरू झालेला आहे. त्यामुळं विशेषतः यावर्षी जर तुम्ही बघाल, यावर्षी विदर्भामध्ये पाऊस नाही आहे. तुम्ही म्हणाल पाऊस पडलेला आहे पण नाही आहे. ॲव्हरेज 600-700 मिलीमीटरच्या वर पाऊस नाही आणि पूर्णतः हा मान्सून कम्प्लिटली वाया गेलेला आहे. बाकी ठिकाणी उलटं जास्त झालेलं आहे. 60% वर कुठलेच साठे भरलेले नाही आहेत. त्यावरून कल्पना येईल. म्हणून मला म्हणायचं आहे की आपण पूर्वी कसं पावसाळ्यामध्ये निवांत राहायचो ती व्यवस्था नाही आहे सध्या. आता पावसाळ्यामध्ये सुद्धा पण पाण्याच्या नियोजनावर भर देण्याची गरज आहे. आणि मी फक्त सिंचनाचीच गोष्ट करत नाही आहे, मी तुम्हाला निचऱ्याची पण गोष्ट करतो. कारण जेव्हा पाऊस मोठा पडू लागलेला आहे त्यावेळेला बगीचा ह्या निचऱ्यासाठी सुद्धा आपल्याला ते लक्ष द्यायला त्यावेळी देणे गरजेचं आहे. म्हणून पाणी देणं जितकं महत्त्वाचं आहे 8-10 महिने, त्याप्रमाणे पाणी निचरा करणे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काळ्या मिट्टीमध्ये पाणी एकदा साचलं तर निघत नाही. कारण बहुधा सर्व जमिनी आपल्या प्लेन्समध्ये येतो. पूर्ण विदर्भ किंवा सेंट्रल इंडिया हा प्लेन्समध्ये येतो, हा म्हणजे माउंटन्समध्ये येत नाही आहे. त्यामुळं आपल्याला पाणी पडल्याबरोबर सीलिंग झाल्यामुळं ओव्हरलँड फ्लोला चेक करण्यासाठी म्हणा किंवा त्यामध्ये व्यवस्थित म्हणून उंचवट्यावरची लागवड वगैरे प्रकार आलेला आहे. मी काही स्लाईड फास्ट दाखवताना मी सांगेन, पाण्याची समस्या ही सगळ्या समस्यांचं हे मूळ आहे. त्यामुळं आपण पाणी पहिल्यांदा देऊ नये. सर्वात पहिल्यांदा म्हणजे मला सांगायचं आहे की पाणी देण्याची पद्धत आपली चुकीची आहे. आपण झाडाला पाणी देतो, आपण मुळांना पाणी देत नाही आहे. आता मोठं झाड म्हणजे मूळ नाही आहे. धरून ठेवणाऱ्या मुळाला पाणी देतो आणि जिथं पाणी खत द्यायचे त्या ठिकाणी आपण पाणी देत नाही आहे. सर्व समस्येचं कारण हे पहिलं आहे आळे पद्धत. आळे पद्धत बंद करायला पाहिजे. आळे पद्धत द्यायचंच असेल तर डबल आळे पद्धत द्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये मुळांच्या संख्या जास्त आहेत, मुळे छोटे आहेत. तिथं खात पाण्याचा जिथं समावेश व्हायला पाहिजे त्या ठिकाणी खाली दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही जर डबल आळे पद्धत केलं तर तुमचं उत्पादन हे 15 ते 20% वाढेल, काही खर्च न करता. कुठल्याही फळ पिकाला, आम्ही संत्र्यालाच म्हणत नाही, संत्र्याला तर द्याच, बाकीच्या कुठल्याही फळ पिकांना झाडाच्या बुंद्यापासून 1-1.5 फुटापर्यंत खात पाणी मल्चिंग द्यायला नको. कारण त्या ठिकाणी मूळ असतो, त्यामुळे मुळकस बुडकूस वगैरे जे अन्य प्रकारचे जे रोगराई येतात ते पाणी साचल्यामुळे येतात. त्यामुळे ही पद्धत टाळायला पाहिजे. आता आजकाल आहे ना उंचवट्यावरची लागवड यायला सुरू झालेली आहे. कारण असं आहे की चिकणी मिट्टी असल्यामुळं आपल्याकडे क्ले कंटेंट जास्त असल्यामुळं कुठलीही लागवड जर उंचवट्यावर केली ना तर त्याची झाडांची वाढ लवकर होते, लवकर फळधारणा देऊन आपल्याला पीक फायद्यात यायला सुरू होते आणि रोगराई कीड वगैरेला आळा बसतो आणि निचरा पण होतो. म्हणून कधीही संत्रा निंबोवर्गीय लागवड करत असताना
शक्यतो उंचवट्यावर करावी. त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे प्रश्न समूळ नष्ट करायला फायदा होऊ शकतात. त्याची झाडांची वाढ तुम्ही बघाल तर उंचवट्यावरच्या झाडांना जास्त वाढ आहे. लवकर 3ऱ्याही वर्षी फळे येतात. जर जमिनीवर तुम्ही लावाल तर ते 4थ्या-5व्या वर्षी फळे येतात. आणि जेवढं लवकर येईल तेवढं लवकर मोठं होईल, फळं सारखे देईल. आणि यामुळं आजकाल इस्रायली पद्धत जे म्हणतात, इस्रायली पद्धत वगैरे कुठली पद्धत नाही ती, आपण फक्त उंचवट्यावरची लागवड करणे हीच इस्रायली पद्धत आहे. त्यांच्यापेक्षाही पहिल्यापासून आपण ते करतो. फक्त नर्सरीमध्ये करायचो तर ते आपण आता बगीचेमध्ये पण करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्या पद्धतीने पाणी द्यायला पाहिजे. मित्रहो, पाठ पाणी हे कालबाह्य झालेली आहे. तुम्ही आज ऊससारख्या पिकं ज्याचं क्षेत्र बरंचसं आहे किंवा कुठलंही टोमॅटो इव्हन ज्वारीसारख्या पिकावर पण सूक्ष्म सिंचन आलेलं आहे. सूक्ष्म सिंचन म्हणजे काही नाही आहे, त्यामध्ये ड्रिप इरिगेशन. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचं जादू नाही आहे. आपण वापसा कंडिशनमध्ये जसं पाणी आणि हवा याचं समप्रमाणामध्ये ठेवतो तसं ठिबकनं एक थेंबानं पाणी द्यायचं आहे. एकदम पाठ पाणी दिल्यानंतर जमिनीमध्ये हवा निघून गेल्यामुळे त्याचे जे श्वासोच्छ्वास बिघडतो किंवा एकदम पाणी नसताना फक्त हवाच राहते, त्यामध्ये नमी राहत नाही, या दोन्हीचा सुवर्ण मध्य म्हणजे ड्रिप इरिगेशन आहे. ज्या ठिकाणी 50% माती आणि 25% हवा 25% पाणी असल्यामुळं ठिबक सिंचन हे चांगलं मानलं जातं. त्यामध्ये तंत्र आहे, फक्त समजून घेण्याचं आहे. वापसा कंडिशन जी आपण म्हणतो ती दररोज जर टिकून ठेवायची असेल तर ठिबक चालू ठेवायचं आहे. दररोज नाही चालू ठेवता आलं तर अल्टरनेट डे 2 दिवसाआड, पण 2 दिवसाआडचं पाणी मिळून. पाण्याची मात्रा किती लागते, झाडांना पाणी किती लागतं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला कोणी जरी विचारलं तर आपण सहज उत्तर देऊ शकत नाही. साधारणतः निंबूवर्गीय फळांना पहिल्या 5 वर्षात झाडांना 5 ते 35 लिटर पाणी लागते. उन्हाळ्यामध्ये 35 लिटर आणि 5-10 लिटर हिवाळ्यापासून. 6 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत जर बघितलं तर 35 लिटरपासून ते 100 लिटर प्रति दिवस प्रति झाड पाणी लागतं. 10 वर्षाच्या वर जे झाड झालेले आहेत त्यांना 100 लिटरपासून ते 165 कधीकधी 175 लिटरपर्यंत पाणी लागतं. हा एक आपल्याकडं म्हणजे एक थंब रूल आहे. रूलप्रमाणे एवढं पाणी लागतं. त्यामध्ये आपण 10-15% कमी जास्ती करू शकतो. आपल्या हवामानामध्ये एकदम बदल झाला, जमिनीचा प्रकार आपला जर बघून हलका भारी बघून त्यामध्ये बदल करता येतो. पण मला हे म्हणायचं आहे, झाडाला जे पाणी आपण 200 लिटर देतो त्यामध्ये खरं झाडाला पाणी 20 लिटर लागतं. मग 180 लिटर पाणी आपण कशाला देतो? जमिनीसाठी देतो. कारण जमिनीमधून जे बाष्पीभवन होतं त्या जमिनीमधून बाष्पीभवन होण्यासाठी आपण झाडाला देणाऱ्या पाण्याबरोबर ते द्यावं लागतं. म्हणून जमिनीवरचं बाष्पीभवन कसं कंट्रोल करायचं त्यासाठी आपल्याला गवतासारखे मल्चिंग करणे गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 4 दिवसाचं पाणी जर आपल्याला मल्चिंगनं आपण देत असाल तर 3 दिवसाच्या पाण्यामध्ये काम होऊ शकतो. म्हणजे 25% बचत तुम्ही पाण्याची करू शकता. ठिबक सिंचनने 25 ते 40% बचत पाण्याची ठिबक सिंचनने करता येतं. ठिबक सिंचनातून जर तुम्ही खत द्याल, NPK म्हणा किंवा मायक्रोन्यूट्रिएंट टाईमशीर देता आलं आहे तर तुम्हाला 25 ते 30% फायदा तिथं होऊ शकतो. मल्चिंग कराल तर 15 ते 20% फायदा तिथं होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर टाईमली मॅनेजमेंट सगळं कराल, पाणी थोडं द्या पण रेग्युलर द्या. झाडाची डिमांड अशी आहे, गरजेप्रमाणे जरुरीप्रमाणे त्याला खात पाणी पाहिजे. आपल्याला दररोज अन्न आणि पाणी लागतं तसं झाडालाही दररोज अन्न पाणी लागतं. पण आपण पहिले काय की पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर आणि मध्ये एकदा खतं टाकायचो. तसं टाकून आपण खतं वेस्ट करत होतो, जमिनीमध्ये फिक्स करत होतो, व्हॉलेटाईल उडून जात होते किंवा जमिनीच्या खालच्या भागात निघून जात होते. हे सर्व टाळण्यासाठी नियोजन हे रेग्युलरली आठवड्यावर किंवा 15 सर्व नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी खतं, सर्व खतं NPK म्हणा, NPK, N आणि P आणि K, N आणि K तुमच्या झाडाच्या गरजेप्रमाणे खतं देतात. सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनमध्ये एक महत्त्वाचा चांगला त्यामध्ये गुण आहे, खतं तुमच्या झाडाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, स्टेजप्रमाणे, एजप्रमाणे आणि झाडाच्या गरजेप्रमाणे देता येतात. जे जमिनीवर टाकून येते. जमिनीवरचं नियोजन हे आता दिवसेंदिवस आउटडेटेड होत चाललेली आहे. कारण इतके नवीन नवीन तंत्र तुम्ही एवढे स्टॉल बघितले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन बघितल्यात. हे तंत्रज्ञानाचं विकसित झाल्यामुळे आपण त्याप्रमाणे थोडं बदलत गेल्याशिवाय आपल्याला अपेक्षित उत्पादन किंवा अपेक्षित उत्पादन येणाऱ्यांची फळांची क्वालिटी, जेव्हा फळांच्या क्वालिटीची विचार करतो, इंटरनल क्वालिटी जर फळांची चांगली घ्यायची असेल तर तुम्हाला खताचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण पाण्याचं नियोजन हे पर्यायानं खताचंच नियोजन आहे. कारण पाणी हे इनर्ट आहे, त्याच्यावर काही स्वतःचं काही नाही आहे. त्यामुळं कधी तुम्हाला पानं जर चांगले करायचे असेल तर नायट्रोजनचे खतं कधी केव्हा कसे द्यायचे, मुळं जर सडले असतील तर मुळांना ताकदवार बनवायचे असेल तर फॉस्फरस खते कधी केव्हा किती कसे द्यायचे, पोटॅश
फुलं लागल्यापासून ते फळ काढण्याच्या 1-2 महिन्या अगोदरपर्यंत पोटॅशियम कसं द्यायचं. सूर्यप्रकाश भरपूर असताना जर पोटॅशियम आपण आंब्याला जास्त दिला एप्रिल मे जूनमध्ये, तर तुमच्या फळांची वाढ चांगली होते, जे तुम्हाला पावसाळ्यामध्ये जास्त म्हणजे त्रासदायी होणार नाहीत. फळामध्ये जर पोटॅशियम वगैरे असेल तर रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे ते गळ म्हणा किंवा त्याच्यावर काही रोगराई आहेत ते सुद्धा तुम्हाला कंट्रोल करता येतं. मला हे सांगावंसं वाटतं की तुम्हाला सूक्ष्मपणे त्यामध्ये आता लक्ष घालण्याची गरज आहे. आपण फक्त पाणी दिलं, खत दिलं आणि घरी येऊन बसला, हा प्रकार ॲग्रिकल्चरमध्ये आजकाल चालत नाही आहे. तुम्ही बाकींच्या पिकांचा अभ्यास करा. बाकीचे केळी, डाळिंब, तुम्ही आंबा वगैरे पिकांचे जर तुम्ही अभ्यास कराल तर त्या लोकांमध्ये कसे बदल करत गेलेले आहेत, तेव्हाच त्यांना ते अपेक्षित इतकं उत्पादन मिळायला गेलेलं आहे. पण दुर्दैवानं निंबूवर्गीय फळामध्ये पाहिजे तेवढं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. त्यामध्ये अजूनही आपण ओल्ड जुन्या पद्धतीनेच सगळं करतो आहे आणि त्यामुळं आपलं उत्पादन 15-18 टनाच्या वर जात नाही आहे, जे 20-25 टनापर्यंत जाऊ शकतं. चांगल्याप्रमाणे जर नियोजन केलं तर साधारणतः 20 टन मिळायला मला वाटत नाही काहीही हरकत नाही. त्याच्यावरच मिळू शकतं, खाली मिळणार नाही. पाण्याचे रिक्वायरमेंट बघितलं तर निंबूवर्गीय फळामध्ये जिथं कलम केलेले झाडं आहेत त्याला पाणी जास्त लागतं. तेच तुम्ही जर बियावरून बनवलेले निंबूनं पाणी कमी लागतं. आपल्याकडे पाणी जर कमी असेल, आपल्या विहिरीला पाणी कमी आहे, हलक्या जमीन आहे, तर आपण निंबू लावावं त्या की संत्रा लावू नये. मोसंबीसुद्धा कलम केल्यामुळे मोसंबीलाही संत्र्या इतकंच पाणी लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण त्याला फुलोरा घेतो, पाण्याचा ताण देतो, ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पावसाळा संपल्यानंतर जेव्हा ताण द्यायला या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चालू करता, त्यानंतर त्याला एकदम जर तुम्ही एक पाट पाणी देऊन ताण तोडून जर ड्रीपवर आणला आणि ड्रीप चालू ठेवला तर पुढे फळांची वाढ व्यवस्थित होत राहते आणि फळगळ होत नाही आहे. एकाच दिवशी झाडाची फळगळ आपल्याला बंद करता येणार नाही आहे. असं बघितलं गेलेलं आहे. पाटावरचे बगीचे एकदमच तापमान वाढल्याबरोबर खाली आलेले आहेत. त्यामुळं रेग्युलरली त्याच्यामध्ये ओलावा टिकून ठेवणे. पूर्ण माझ्या या लेक्चरचं सार एवढंच आहे की पाण्याचं नियोजन म्हणण्यापेक्षा मी ओलाव्याचं नियोजन म्हणेन. कारण पाणी हे ओलावा बनवण्यासाठी देतो, पाण्यामध्ये उभं करण्यासाठी नाही. पाणी आपण त्यामध्ये नमी मेंटेन करण्यासाठी देतो. नमी मेंटेन होणं बंद होऊ नये. 5 ते 6 महिने पावसाची लागण जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत त्यामध्ये जर व्यवस्थित 70 ते 80% जरी आपण त्यामध्ये नमी जर मेंटेन करून ठेवलं तर आंबिया हमखासपणे येऊ शकतो. आणि निंबूवर्गीय फळामध्ये संत्रा एकच असं पीक आहे जे 8 ते 9 महिने लागतात त्याला झाडावरून यायला. बाकी तुम्ही सीताफळ म्हणा, द्राक्षे, डाळिंब, केळी 6-6 महिन्याचे पीक आहेत. त्यांना फक्त एखाद्या सीझनचा त्रास आहे, तिथून ते बाहेर पडतात. याच्यामध्ये 2 सीझनमधून याला पास व्हावं लागतं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये आंबिया पास केल्यानंतर पावसाळा पास करून त्याला हिवाळ्यामध्ये जाऊन हार्वेस्टिंग करतो. त्यामुळं दोन्ही ॲडव्हर्स क्लायमेट आहेत. एकदम तापमान, एकदम ह्युमिडिटी नंतर एकदम लो टेम्परेचर. त्याच्यामुळे आहे ना आपल्या झाडांचा ऱ्हास फार होतो. आणि एवढं सोपं पीक नाही. निंबूवर्गीय फळं उत्पादित करणं हे सामान्य माणसाचं तितकं सोपं पीक नाही. जसं बाकीच्या एखाद्या झाडांना आहे जिथं एकदा प्रुनिंग केलं आणि आलं की सीताफळासारखं एकदम आळशी पिकांसारखं नाही आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला त्यामध्ये निचरा पावसाळ्यात नसताना सिंचन इरिगेशन देणं गरजेचं आहे. ड्रीप इरिगेशनमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणे ड्रीपचं डिझाईन वगैरे कंपन्या तुम्हाला मदत करतात. आपण त्यात डोकं लावायची गरज नाही. साहेब माझं एवढ्या वर्षाचं झाड आहे, मला एवढं पाणी आहे, एवढे क्षेत्र आहे, मला 2 सेक्शनमध्ये पाहिजे. ड्रीपचा अजून एक फायदा असा आहे की तुमच्याकडे जर पाणी 1 दिवसाचं असेल तर तुम्ही अर्धे बगीचे करून 2 दिवस, 1 दिवस इकडे 1 दिवस इकडे करता येतं, जे पाट पाण्यानं शक्य नाही आहे. ड्रिपरमध्ये सुद्धा 8 लिटरचे 4 किंवा 6 ड्रिपर तुम्ही झाडाला लावले तर पूर्ण ओलावा मेंटेन होतो. झाडाखालच्या सावलीच्या मधल्या एरियापैकी 70 ते 80% एरिया जर तुमचा जर ओलावा होत असेल तर तुम्ही समजायचं की 100% पाणी तुम्ही व्यवस्थित देत आहेत. त्याप्रमाणे तुम्ही मायक्रो स्प्रिंकलर गरजेचे नाहीत, कारण ते झाडावर पाणी पडू नये. पाणी हमेशा जमिनीतून द्यायचं आहे, झाडावरून, झाडाच्या पानावरून द्यायचं नाही आहे. त्यामुळं झाडाला पाणी देतो ते जमिनीवरून पडूनच जायला पाहिजे मुळातून. झाडाच्या बुंद्यावर पाणी आम्ही रेकमेंड करत नाही, कारण त्याच्यामुळे तुम्हाला फायटोप्तेरा, डिंक्या वगैरे सारखे रोग येतात. सूक्ष्म सिंचनचे असंख्य फायदे आहेत, तोटा काहीच नाही. तोटा फक्त पैशाचा म्हणजे रिक्वायरमेंट इन्व्हेस्टमेंट आहे, ते गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडीज वगैरे देतं. किंवा जरी तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट केलं तर 5 ते 6 महिन्यामध्ये त्याचं पेबॅक पिरियड आहे. लेबरच्या कॉस्टमध्येच तुम्हाला ड्रीप परवडतं, मल्चिंग परवडतं, कारण त्यामध्ये बेनिफिट एवढे आहेत की त्याच्या पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्येच त्याचे रिटर्न्स मिळतात. तर मला ठिबक सिंचन मला वाटतं सगळ्यांना माहीतच असेल असं मी गृहीतच धरतो. कारण ॲग्रोवनमध्ये आलेल्या माणसाला जर ठिबक माहीत नसेल तर त्यांनी ठिबकचे 5-6 स्टॉल लागले, त्यांनी बघून घ्यावं, त्यामध्ये सगळं डिटेल आहे, त्याने अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे पाठ पाण्यावरून ठिबक सिंचनवर शिफ्ट करावं. अशा प्रकारची यंत्रणा असते.
ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी माहीत असलेल्या लोकांना मला वाटतं काही सांगायची आवश्यकता नाही आहे. पाणी कसं गरज काढायचं त्यामुळे तर टेबल दिलेले आहे तुम्हाला आमच्या संस्थेकडे म्हणा वेबसाईटमध्ये वगैरे सगळी माहिती मिळते किती पाणी अंदाज येते. हे एक ठोकताळे आहेत. एक्झॅक्टली एवढं पाणीच द्यायचं असं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही 5-10% अजून टाकू शकता. लीक असेल कुठंतर तुम्हाला तुमची पाईपलाईन लीक असेल तर ते पाण्याला गृहीत धरावं लागेल. निंबूची पाण्याची क्षमता रिक्वायरमेंट संत्र्यापेक्षा कमी आहे काटेरी झाड असल्यामुळं आणि बियावर लागण केलेलं फळ ते रोप तयार केल्यामुळं. खत सिंचन मी सांगितलं की कुठलेही खतं विद्राव्य खते आजकाल सगळी खतं विद्राव्य मिळायला लागलेले ते पाण्यातून देता येतात. तुम्हाला फिल्टरवर जर नेऊन एका तासामध्ये तुम्ही पूर्ण आपल्या बगीच्यानं खतं देऊ शकता. एका लेबरनं तुम्ही खताचं नियोजन करू शकता. 15 वाड्याने करता येतं कारण जो डोस आपल्याला 4 महिन्यात द्यायचा आहे तो डोस आपण 15 दिवसानं 8 वेळा देता येतं. आठवड्याने देत बसायचं नाही कारण फार लवकर होतं आणि 1 महिन्यानं उशीर होतो. 15 दिवसाचं इंटरव्हल हे व्यवस्थित मानलं जातं. नायट्रोजन फर्टिलायझर हे पानांच्या वाढीसाठी वगैरे दिलं जातं. त्या पानाची वाढ करताना नायट्रोजन खतं जास्त द्यायचे बाकीचे कमी. मुळांची जर वाढवायची असेल तर फॉस्फरस जास्त द्यायचे बाकीचे कमी प्रमाणात. आणि फळांची जर वाढ करायची असेल तर पोटॅशियम जास्त आणि नत्र आणि स्फुरद कमी द्यावं लागेल. सूक्ष्म सिंचन कसं मेंटेन करायचं याबाबतीत बरेचसे लिटरेचर मिळतात. ते सगळे लीक वगैरे नसायला पाहिजे किती प्रेशरनं मेंटेन करायचं आणि बाकीचे त्याला ट्रीटमेंट केमिकल ट्रीटमेंट किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंट किंवा फिजिकल ट्रीटमेंटसाठी फिल्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजिकली भरपूर ॲडव्हान्स आहे. आपल्याला फक्त माहिती घ्यायची आहे आणि ती अंमलात आणायची आहे आणि करायचं आहे. आणि याचबरोबर ऑटोमेशन्स पण करता येतात. तुम्हाला जर वाटलं की मला ड्रीप पूर्ण ऑटोमेट करायचं तर तुमचे 2-3 एकरच्या बगीचे आहेत ना कंट्रोलर लावून वॉल्व्स लावून ते ऑटोमेट करता येतात. पण पाण्याचा सोर्स भरपूर पाहिजे थोडासा आणि इलेक्ट्रिसिटी रेग्युलर पाहिजे. ह्या जर गोष्टी उपलब्ध असतील तर तुम्हाला रेग्युलरली 1 दिवसासुद्धा पाणी तुम्ही चुकवू शकत नाही झाडांना देता येईल. मल्चिंग मी तुम्हाला सांगितलेले 2 प्रकारचे मल्चिंग असतात. गवताचे मल्चिंग आणि एक पॉलिथिनचे मल्चिंग. 50 मायक्रॉन किंवा 100 मायक्रॉनचे जर मल्चिंग तुम्ही कराल झाडांना तर पूर्ण तुम्हाला वीड कंट्रोलचा जेवढा खर्च आहे ना त्या खर्चामध्येच तुमचं मल्चिंग परवडतं. यावर सबसिडीज पण आहेत. आणि मल्चिंग करताना एक लक्षात ठेवा खात पाणी आणि मल्चिंग झाडापासून 1.5 फुटापर्यंत बुंद्याला द्यायचं नाही आहे नाहीतर रोगराईग्रस्त झाडं होतात. हे लक्षात सगळ्यांनी आवश्यक घ्यायचं आहे. आणि एक मी सांगितलं तुम्हाला ड्रेनेज फार महत्त्वाचं आहे. आपल्या विदर्भातल्या जमिनी 60% चिकणी मिट्टी असल्यामुळं पाणी पडल्याबरोबर साचायला सुरू करतं आणि मूळसड नायट्रोजनचं लिचिंग फायटोप्तरासारखं मग रोगराई किंवा मग फुलोरा असेल तर किंवा फळगळाबरोबर पानगळ नंतर झाडावर फक्त फांद्या राहतात. हे सगळं जर टाळायचं असेल तर पावसाळ्यामध्ये पाणी साचू देऊ नये अशी कंडिशन तुम्ही बघता. त्याप्रमाणे दिसायला लागले की समजायचं की पाण्याचा निचरा आणि निचरा करण्यासाठी झाडामध्ये ही जी दाखवलेली आहे ना त्याप्रमाणे चरी करणं गरजेचं आहे. एकही शेतकऱ्याकडे आतल्या चरी दिसत नाहीत आणि म्हणून आपल्याला बरेचसे नंतरचे प्रॉब्लेम येतात. आणि जी कोपऱ्यात दाखवलेली आहे ना तशा बेडिंग सिस्टमवर जर लागवण झाली इस्रायली पद्धत जे आज आपण म्हणतो ती ही बेडिंग सिस्टम आहे ज्याच्यामध्ये हाय डेन्सिटी पण करता येतं, ड्रीप करता येतं, मल्चिंग करता येतं, फर्टिगेशन करता येतं, मेकॅनिकल हार्वेस्टिंग करता येतं, मेकॅनिकल स्प्रेइंग करता येतं. त्यानंतर तुम्हाला आतल्या पट्ट्यामध्ये घ्यायचं तर आंतरपिकं पण घेता येतात. नाही घ्यायचं असेल तर फारच उत्तम. हे सगळं करण्यासाठी ही बेडिंग सिस्टीम जी आहे ती फार उत्कृष्ट मानली जाते. तर मला सर्वात सांगायचं महत्त्व म्हणजे झाडांना पाण्याची नाही ओलाव्याची गरज आहे. झाडाच्या ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंग पण करणं तितकंच गरजेचं आहे. मॅक्रो इरिगेशनमध्ये ड्रीप इरिगेशन किंवा मॅक्रोजेट इरिगेशनबरोबर फर्टिगेशन करणे अत्यावश्यक आहे. त्याद्वारे तुम्हाला सर्व मूलद्रव्ये व्यवस्थित टाईमशीर पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाहिजे त्यावेळी पाहिजे तितके देता येतात. आणि हे सर्व जर तुम्ही वापरलं तर झाडाची आयुष्यमानही वाढेल आणि तुम्हाला फळांची क्वालिटी दरवर्षी मेंटेन होईल. आपल्याला जास्त फळं घ्यायची नाहीत, आपल्याला मीडियम पण चांगले सारखी फळं घ्यायची आहेत. कलर ब्रेक लवकर व्हायचं असेल तर मायक्रोन्यूट्रियनच्या रेग्युलर डोसनंसुद्धा कलर ब्रेकमध्ये फायदा झालेला दिसलेला आहे. त्यामुळं आपण एखादा एलिमेंट देऊन फायदा नाही, मेजर एलिमेंट बरोबर मॅक्रो एलिमेंट्स पण तितक्याच गरजेचं आहेत. ते लक्षणे दिसल्यानंतर देण्याऐवजी जर पहिल्यापासून जर गेले तर फळाच्या क्वालिटीमध्ये युनिफॉर्मिटी साधा दिसून येते आणि दरवर्षी सारखे फळं मिळू शकतात. तर या सर्व गोष्टी जर साध्य करायचे असेल तर पाण्याच्या व्यवस्थापनाशिवाय दुसरा कुठलाही त्याला पर्याय नाही आहे. म्हणून मी इथं थांबू इच्छितो की आपल्याला म्हणजे पाणी आणि पाणी नियोजनासंदर्भात काही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून काही प्रश्न असतील सिंचनाच्या संबंधात ड्रीपच्या संबंधात विचारा. तिकडे माईक दे. हां विचारा.
मला विचारायचं हे आहे की आता आंब्या बहाराचं व्यवस्थापन चालू आहे. आता रोटा वगैरे बगीच्यामध्ये आपण मारलेलं आहे आणि आता आपण डिसेंबर एंडला पाणी सोडू. तर पहिलं पाणी हे पाटपाणी द्यायचं की ड्रीप? माझ्याकडे ड्रीप पण आहे, तर थोडं मार्गदर्शन याच्याबद्दल हवं आहे. आणि त्यानंतर मग उन्हाळ्यामध्ये किती किती दिवसानंतर आपण पटपाणी द्यायचं? कारण की 45 डिग्रीवरती जाते, तर मग ड्रीप जे आहे ते असं वाटतं की फार अपुरं होत आहे पाणी. तर त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा. शेतकरी स्वतः अनुभवतात की 45 डिग्रीमध्ये झाडाची आणि मातीची काय अवस्था होते. तिथे मग आम्हाला असं वाटतं की पाणी आहे आपल्याकडे, तर पाटपाणी का देऊ नये? त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे की ज्यावेळेला आपण आता ताण दिल्या, पहिला ताण तुम्ही पाण्यानं पण देऊ शकता, पण जर तुम्हाला ड्रीपनं ताण तोडायचं असेल तरीही तोडू शकता. 72 तास कंटिन्यूस ड्रीप चालू ठेवायचं, तुमचा ताण तुटतो. ताण तोडणं म्हणजे काय की पाण्याचं म्हणजे फ्लड वाढवणे. तुम्हाला वाटत असेल तर पहिलं एक पाटपाणीची सोय असेल तर देऊ शकता, नंतर मग ड्रीपनं कंटिन्यू करायचं. ड्रीपनं त्याचा ओलावा टिकवून ठेवायचा. प्रॉब्लेम कुठं होतो की ओलाव्याची खंड तोडल्याबरोबर झाडाला प्रॉब्लेम चालू होतो. आणि तुम्हाला सांगतो ना की दररोज त्याला जर एवढं पाहिजे तर तेवढं पाणी त्याला दिसत नाही. पाणी वरून दिसणार नाही, पण जमिनीत असेल. तुम्हाला अनुभव लागेल जसा हवा आपल्याला दिसत नाही आहे. म्हणून तुम्ही उन्हाळ्यामध्ये जी 45 डिग्रीच्या नंतर आहे ना, त्यामध्ये तुमच्या ड्रीपच्या ऑपरेशन आवरमध्ये वाढ करण्याची गरज आहे. तुम्ही जर 3च तास देत राहाल तर शॉर्टेज येणार आहे. ॲम्बियंट बाहेरचं ते तापमान आहे ना, त्याला जर कोपअप करायचं असेल, पाणी आपण आज देतो पण आत जायला त्याला 2 दिवस लागतात. म्हणून उद्या जर तापमान वाढणार असेल तर आज आपण पाणी जास्त दिलं आहे की याचा आपण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. रेग्युलर जर फ्लो असेल तर त्याला शॉक बसणार नाही. त्याचबरोबर अजूनही काही गोष्टी, उदाहरणार्थ विंड ब्रेक्स. आपण कोणीच विंड ब्रेक्स वगैरे लावत नाहीत. आपण बऱ्याचशा गोष्टी आपण आत्मसात करतो जे बाहेरच्या देशातून येतात, पण त्याकडे चांगल्या काही गोष्टी आहेत ते आपण कधीच अभ्यासलेल्या नाही आहेत. आपल्या बगीचेच्या बाजूला ज्या डायरेक्शनला हे म्हणजे हॉट विंड्स म्हणजे आपण जे उन्हाचे वारे येतात ना, त्या साईडला जर उंची झाडं लावले, निलगिरी, सुबाबोळ असे जर झाडं लावले तर तुमच्या झाडांचा 50% ताण त्या विंड ब्रेकवर जाऊ शकतो. आपण 25 वर्ष 30 वर्ष बगीचे लावतो, पण त्या दृष्टीने काही नियोजन केलेलं आहे काय? मला नाही वाटत कोणी असं कोण केलेलं असेल तर त्यांनी मला प्रत्यक्षात भेटावं. म्हणून म्हणतो की तुम्हाला त्याच वेळ त्यासुद्धा एखादा पाटपाणी द्यायचं झालं तर देऊ शकता, कारण झाडाला ताण नको आहे. आपण ड्रीप हे एक माध्यम आहे. ड्रीप हे म्हणजे काय कमी पाणी देण्याचं साधन नाही आहे. हे पाणी जेवढं पाहिजे तेवढं देण्याचं एक चांगलं साधन आहे. आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. नंबर ऑफ ड्रिपर वाढवणे, नंबर ऑफ अवर्स वाढवायची गरज आहे. आणि नंतर मग उन्हाळा चालू झाल्यानंतरसुद्धा पावसाळ्यात खंड पडतानासुद्धा ड्रीप काढून ठेवतो. नाही काढायला पाहिजे, कारण पावसाळ्याचा भरोसा राहिलेला नाही. 15 दिवस गॅप देईल, उद्या येईल, आज देणार नाही पाणी, हे नाही. त्याला आज पाहिजे तर पाणी चालू ठेवा. ड्रीप वाइंडच करू नका. फक्त फळं काढायच्या अगोदर 1 महिना अगोदर पाणी द्यायची गरज नाही, कारण त्यावेळेला त्याची इंटरनल क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी पाण्याची गरज नाही आहे. पाणी तुम्ही बंद केलं तर उलट चांगले फळं बनतात. पाणी देत राहिलं तर मग फळांची क्वालिटी डाऊन होते. म्हणून पाणी 1 महिना अगोदर, हार्वेस्टिंगच्या अगोदर टाईम लावून बंद करा, काही होणार नाही. आणखी एक प्रश्न आहे. उन्हाळ्यामध्ये थंडावा कायम ठेवण्यासाठी काही लोक मक्याचा पेरणा करतात, म्हणजे जेणेकरून चाऱ्याचं उत्पन्न पण होतं आणि बगीचाला थंडावा होतो. तर हे योग्य आहे का? आता आंबिया तुमच्या झाडावर आहे आणि उन्हाळा आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये थंड वातावरण राहणं हे सगळेच अपेक्षितच करणार. आणि मका हा एक म्हणजे फॉरेज क्रॉप असल्यामुळे जास्त ट्रान्सफर केल्यामुळं त्यामध्ये ओलावा राहतो. हे त्यांचा एक म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. कदाचित चांगले असेल, पण इंटरक्रॉपमुळं काही त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याचे पेस्ट डिसीजवर काहीतरी परिणाम होऊ शकतो. त्याच्यावरची कीड आहे ना, ते संत्र्याला नुकसानही करू शकतं. पण तुम्हाला झाडांना ओलावा जर उन्हाळ्यात ठेवायचा असेल तर मी तुम्हाला रामबाण उपाय सांगतो. ड्रीपच्या ठिकाणी जर तुम्ही मायक्रोजेट सिस्टम्स लावाल तर झाडामध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण वाढल्यामुळं आंबियाच्या फळाची गळ 0वर येते, काहीच फळ होणार नाही. कूलर लावल्यासारखं झाडांच्या मायक्रो क्लायमॅटमध्ये ओलावा राहील. टेम्परेचर झाडांचं 1 डिग्री जरी ड्रॉप झालं तर त्याचे सोने पे सुहाग आहे त्याला. आणि मग त्या दृष्टीनं मग तुमच्या झाडांना ते ओलावा टेकला तर इंटरक्रॉप घ्यायची गरजच नाही आहे. ड्रीप जमिनीवर लागलं की फायदा आहे. मॅक्रोजेट हवेमध्ये आर्द्रता तयार करायला फायदा आहे. त्यामुळे तुम्ही ते करू शकता. टेक्नॉलॉजी आहे, अभ्यास करा आणि तुम्ही लावून अनुभवून बघा आणि चांगले रिझल्ट निश्चितच येतील. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. मित्रो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे हे जे संशोधन संस्था आहे
250 एकराची आहे, 250 एकर. त्या 250 एकरामध्ये आमच्या जमिनीमध्ये बिलकुल पाणी नाही. 1990 सालापासून आम्ही जे बगीचे लावलेले आहेत, 2017 साल सुरू आहे, सगळे बगीचे पहिल्या दिवसापासून ड्रीपवर आहेत. पहिल्या दिवसापासून. आणि ताणसुद्धा आम्ही ड्रीपनी तोडतो. मोठी झाडं झालेली त्याला 8 LPHचे 8 ड्रिपर लावलेले आहेत. जास्त वेळ चालवा त्यांना, ताण तुटतो बरोबर. फळं येतात, चांगल्या क्वालिटीची फळं येतात. 47-48 डिग्री टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये. आम्ही पाणी देतो. तुम्ही सांगितलं मक्का लावायची काही गरज नाही, पाणी देत चला, झाडांवर फळं टिकून राहतात. तर ठिबक सिंचन हेच आता एक आपल्याला मार्ग उरलेला आहे. पाण्याची दिवसेंदिवस कमतरता होत आहे. धन्यवाद. सर, हां विचार. रोग बाहेर घेत असताना 1-2 पाणी येते, नंतर फ्लॉवरिंग सुरू होते, नंतर पुन्हा ताण येते पाण्याचा, पावसाळ्यावर भरोसा राहिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि आपल्या अनुभवाप्रमाणे. मग काय करायचं तेव्हा, व्यवस्थापन पाण्याचं कसं करायचं? आणि पुन्हा एक प्रश्न, पावसाळा सुरू झाला, बगीचामध्ये गवत निघणं सुरू होऊन जाते, मग जे काही आपण रोटावेटर करतो, कोणी म्हणते की एवढ्या लवकर वखरवाई नाही करायची, की गॅस निघून जाईल, काही निघून जाईल, मग ते किती अंतराने करायची, महिनाभराने, 2 महिन्यांनी किंवा लगेच? त्याबद्दल थोडं मार्गदर्शन. तुमचा पहिला प्रश्न आहे की मृगमध्ये कसं मेंटेन करायचं. मृग आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये साधारणतः 25-20 मेच्या पासून जवळजवळ 5-6-8 जूनपर्यंत ताण देतो आणि मृगाच्या बहारानंच ताण तुटतो. पण मृग हल्ली काय झालेलं आहे की 8 जूनला मृग येण्याचं क्वचितच झालेलं आहे. त्यामुळं तुमचा ताण वाढत वाढत जातो. मग तुम्ही ते पाट पाण्यानं तोडता. पाट पाण्यानं तोडल्यानंतर जर हवेमध्ये पाणी वापरतच नाही. कशानं तोडता मृग? वरच्या पाण्यावर. वरच्या पाण्यावर तुटल्यामुळं काय होतं माहिती आहे का, त्याचा ताण तुम्हाला जर 20 दिवसावर तुम्ही द्याल तर 20 दिवसाला पाणी जर आलं तर तुटेल, जर 30 दिवसावर गेलं तर एक्सेस ताण होईल. आमच्या इकडे भारीचं जमिनी आहे. भारी जमीन असली उन्हाळ्याभर अजूनही जरी पाणी दिल्यानंतर झाडाला काही होत नाही, 1 किंवा 2% असं. झाडांना आपण जे ताण देतो फुलं होण्यासाठी, काळ्या मातीमध्ये ताण देऊनच आपण फ्लॉवरिंग घेतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ताण एक्स्ट्रा जास्त बसला की फ्लॉवरिंग जबरदस्त झाल्यानंतर अल्टरनेट बेरिंगवर जातं. झाडांना आपण ताण देतो, 1,00,000 फुलं येतात, 1,000च फुलं आपल्याला टिकतात, नंतर 700-800 फळं येतात. आपण गरजेपेक्षा जास्त ताण देतो. मला काय म्हणायचं आहे, जेव्हा आपण घ्यायचंच आहे 1-2 हजार फुलं, तर आपण 1,00,000 फुलासाठी ताण कशासाठी देतो? आमच्या सेंटरला पावसाळ्यानंतर ऑटोमॅटिकच ताण बसतो आणि आपण ड्रीप चालू ठेवतो. जेवढे आम्हाला फुलं लागतात तेवढे नॅचरली येतात. म्हणून थोडं लक्ष याच्याकडे द्या की आपण जे ताण देऊलेलं आहे ते गरजेपेक्षा जास्त तर नाही आहे का. आणि याच्यामुळं होऊ लागलेलं आहे की झाडाला कारण नसताना आपण स्ट्रेसमध्ये टाकतो आणि त्याला मग फोर्सेबली मग त्याची फिजिओलॉजी पूर्ण आपण चेंज करू. आणि याच्यामुळं मग सगळ्या स्टेजेचे फ्रूट वगैरे झाडावर यायचे वगैरे आम्ही रिझल्ट्स काही ठिकाणी बघितलेले आहेत. म्हणून मृगमध्ये जर तुम्हाला 20 दिवसानंतर ताण तुटला तर तुम्ही, पावसाळा येत नसेल तर पाट पाण्यावर ताण तोडा आणि गॅप जर आले पावसामध्ये तर पाणी चालू ठेवा, ड्रीप चालू ठेवा किंवा पाट पाण्याचं पाणी चालू ठेवा. बगीच्यामध्ये पूर्ण गवत राहत नाही तेव्हा पाणी बोलणं मला तरी वाटतं. गवत असेल तर तुम्ही ते ब्रश कटरनं कंट्रोल करा. तुम्हाला जर खालचा पूर्ण 2 प्रकारे तुम्हाला गवत कंट्रोल होतं. एक तर रोटावेटरनं जे जमिनीमधून काढून, तेच विचारतो की रोटावेटर मग किती दिवसानंतर सुरू करायचं? साफ कल्टिवेशन ठेवा. ते तुम्हाला तर इंटरव्हल आठवडा करा, 2 आठवड्याने तुम्ही आत सरफेसमधून गवत साफ ठेवा. जी काही एक धारणा आहे गावाकडे की गॅस निघून जाते त्यामुळे. कुठली गॅस निघून? तसंही तुम्ही कुठला गॅस कंट्रोलमध्ये ठेवता? हवा इंडक्ट करते जाते नाही. कुठल्या प्रकारचा गॅस आहे जो निघून जातो? जे काही आपण शेणखत देतो त्याच्यामुळे जे काही गॅस बनते, काहीच नाही, गॅस वगैरे काही नाही होत. का नाही, सगळ्या प्रोसेस चालू राहतात. तुम्ही काही त्याला तुम्ही चॉपिंग करून टाकलं. आजकाल तुम्ही हिरव्या, आता दिल्लीमध्ये चाललेले बर्निंग करू नका. हरियाणा पंजाबमधल्या बर्निंगमुळं दिल्ली प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणून बर्निंग पूर्ण ॲबंडन करून टाका. तुम्ही हिरवा असू द्या किंवा वाळलेलं असू द्या, जे इन्सिनरेशन आहे, जे आपण जाळतो त्याला एकदम तुम्ही रोक लावा, त्याला कुजवा. काही होणार, तुम्ही त्याला खड्ड्यात टाका. पण जाळ लावण्यामुळे फक्त फॉस्फरससारखा एक फालतू एलिमेंटशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे त्या एका एलिमेंटसाठी तुम्ही पूर्ण एअरमधलं कार्बन प्रमाण वाढवा किंवा सगळ्या गोष्टीला विध्वंसक गोष्टी करण्यात काय अर्थ नाही. म्हणून तुम्ही ब्रश कटरनं कापा, जमीन पण साफ होईल, खाली जमिनीमध्ये गिरेल. आणि काही गॅस वगैरे काही नाही, काही गॅसचं प्रमाण काही नाही. गॅस म्हणजे काय आहे माहिती आहे का, त्यांना म्हणायचं आहे की चिखल झालं की तुम्हाला ताणला काही प्रॉब्लेम होईल असं म्हणायचं असेल, काय होणार नाही. मृगचा ताण द्या, पाट पाणी द्या, कंटिन्यू पाणी ठेवा, तुमचा मृग येईल. ताण व्यवस्थित बसला असेल तर. रोटावेटरचं प्रमाण तुम्हाला जसं साफ करायचं, काही
प्लस मायनस काही फरक पडणार नाही. कधीही करू शकतो आपण. काही तुम्ही साफसफाई तुमच्या हातात आहे. वीड कंट्रोल करण्यावर काही त्याचा इफेक्ट कशावर काय कारण की कसं जे पावसाळ्यात पाणी सुरू झालं नंतर जेव्हा की आता पाणी देण्याचा वेळ येते तेव्हा आम्ही रोटावेटर करतो. पाणी Generally साचू नये सप्टेंबर किंवा म्हणून ऑक्टोबरमध्ये. एक मिनिट तुम्ही जे गवत साफ करायचं म्हणता ना, तर पाणी साचायला ते मात्र मदत करेल. गवत साफ ठेवलं की निचरा होईल, म्हणून गवत न ठेवण्यातच फायदा आहे. कारण जितकं जास्त गवत तेवढं पाणी थांबून राहील, झाडांना नुकसान करेल, ड्रेनेज होणार नाही, त्यामध्ये सावली पडल्यामुळं तुम्हाला सूर्यप्रकाश कमी मिळेल, यामुळे काढलेलंच सर्वात फायदा राहील. काढून टाका. ओके, थँक्यू डॉक्टर. ओके. सर हे ड्रिप इरिगेशनमुळे हा. युनिफॉर्म ओलावा असेल की लोकलाइज जास्त असेल आणि बाजूचा थोडा कमीपणा असेल, त्याच्याबद्दल काय करू शकतो आपण? काय टाकायला पाहिजे, काय सेपरेट वगैरे? तुम्ही म्हणता बरोबर आहे. लोकांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे, साहेब पाणी फक्त एकाच ठिकाणी मिळतं, माझ्या सगळ्या झाडांना मिळतं. लोकांना पाणी भरपूर बघायची सवय आहे. पाण्यामध्ये झाडं उभं करायची लोकांना सवय होती, निघून गेली. पहिलं पाट पाण्यामध्ये झाडं असायची, त्यामुळं बऱ्याचशा लोकांना एक धारणा होती डोक्यामध्ये की ड्रीपसुद्धा ते वाजवीपेक्षा जास्त चालवून त्याचं पाटपाणी करायचे. आणि म्हणून डोक्यातून काढून टाका की मॉइश्चर किती पाहिजे. झाडामध्ये 25%च फक्त, जमिनीमध्ये 25%च ओलावा पाहिजे. जिथं 50% असतो त्याला आपण बघायची सवय लागलेली आहे. नाही, लोकलाइज म्हणजे जिथे पडतं तिथे जास्त बिलकुल, असेल बिलकुल. आणि मुळात इथल्या मुळात कुजण्याची शक्यता जास्त आहे. नाही आहे, असं नाही होणार. त्याला कारण असं आहे की जेव्हा आपण एक ड्रॉप पाण्याचा टाकतो, कॅपिलरी मुवमेंटनं ते खिसलं जातं. जमिनीच्या प्रकाराप्रमाणे इथं दिलेलं पाणी तुम्ही टपकत राहिलं तर एक पर्टिक्युलर 5-6 तासानंतर बघाल तर तिथं पोचलेलं राहील. त्याला ती कॅपिलरी ॲक्शननं ते ओढलं जातं. त्यामुळं आपल्याला डोक्यामध्ये ना एका ठिकाणीच पाणी पडून काही तिथं म्हणजे असं ड्रेनेज तर तयार होतोय का, असं होणार नाही आहे. ती आहे. आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाणी पण ओढण्यामुळं पाणी एका ठिकाणी राहत नाही. फक्त आपण देतो एक ठिकाणी, पण ती डिस्प्लेसमेंट पूर्ण रूट सिस्टममध्ये होते. फक्त एवढंच आपल्याला लक्ष घ्यायचं आहे की 2 ड्रिपरमधलं अंतर एवढं व्यवस्थित ते डिझाईन पाहिजे की दोन्हीचं पाणी एकमेकाला मिळू लागले की नाही. जर या ठिकाणी जर फरक पडत असेल तर मग काही गॅप येतात. तरी पण एकूण मुळाच्या 70 ते 80% भागामध्ये जर ओलावा असेल तर 100% समजावं. मला हे सांगावं असं वाटतं की सूचना आलेली आहे की 3:30 वाजता हे सेशन संपवायचं आहे. बरेच अजून विषय राहिलेले आहेत, वेळ कमी आहे. तर मी आमचे सहकारी डॉक्टर उच्चे यांना विनंती करेल की फक्त एक 10 मिनटामध्ये पॉझिटिव्हली हे आपलं जे भाषण आहे ते संपवण्याची कृपा करावी. आत्ताच शिरगोरे साहेबांनी जे सांगितलं तुम्हाला, त्याच्या अनुषंगानेच मी सांगतो की आपण जर फिजिओलॉजी बघितली आपल्या झाडांची, तर जसं 13 डिग्री सेल्सिअस ते 37 अंश सेल्सिअस ह्या तापमानामध्ये झाडांची वाढ चांगली होते. मग थंडीचा पिरियड असेल तर जसं 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली कमीत कमी तापमान जे असतं ते जर गेलं तर झाडांची एकूण वाढ, फळांची वाढ ती मंद होते. एकूणच मुळांची वाढसुद्धा कमी होते. आणि 37 अंश सेल्सिअसच्या वर गेलं, जसं मगाशी मी सांगितलं की मार्च महिन्यामधलं टेम्परेचर जे आहे संवेदनशील अवस्थेमध्ये 39-40 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं, ते 3 दिवस 4 दिवस जर सतत राहिलं तर नुकसान होतं. म्हणूनच आपण फळपीक विमा योजनेमध्ये, हवामान आधारित जी फळपीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या बाबीचा अंतर्भाव केलेला आहे. आणि सलग जर 3 दिवस तापमान 39 अंश सेल्सिअसच्या जर पुढं गेलं तर आपल्याला ती नुकसान भरपाई 15,000 रुपये किंवा 20,000 आता त्याला पुन्हा रिवाईज करतील, तर ती नुकसान भरपाई त्या पिरियडसाठी आपल्याला मिळू शकते. म्हणून फळपीक विमा योजनेचा पण आपण फायदा घ्यायला पाहिजे. त्याचनंतर पुन्हा त्याचे निरनिराळे ट्रिगर्स आहेत. पावसाळ्यामध्ये सुद्धा जर पावसामध्ये खंड पडला 15 दिवसांचा, तर त्यातसुद्धा आपण दिलेलं आहे की सलग 3 दिवस किंवा सलग 7 दिवस, त्याचे 2-3 प्रकार आहेत. तर तो जर पाऊस जर 20 mm कमी पडला तरीसुद्धा नुकसान भरपाई आपल्याला मिळते. तर असे निरनिराळे निकष आपण त्याला दिलेले आहेत आणि त्याचा पण आपण फायदा घ्यायला हरकत नाही आहे. तर आपण आता जास्त वेळ न वाया घालवता, कारण मगाशी ते विचारलं होतं तुम्ही की 45 अंश सेल्सिअसमध्ये सुद्धा आपण पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, पाणी जास्त द्यायचं का. तर मी तेच सांगतो की
40°C वर जेव्हा तापमान जातं तर एकूणच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जी आहे ती मंदावते. त्यामुळे त्या झाडांची पाणी कितीही जरी दिलं तरी जे फोटोसिंथेसिस आहे, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया, ती मंदावलेली असते. त्यामुळं तिथं आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. झाडाचं एकूणच जे टर्गर प्रेशर आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण जे पाणी 120 ते 160 लिटर पाणी जरी आपण दिलं आपल्या झाडांना, आणि त्याच्यावरती फळांची संख्या किती आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून राहतं. ते जर केलं तर फळगळ ही होत नाही. फळगळीचे मुख्य जो आहे, छोटी फळं गळायचा जी वेळ आहे ती मार्च एप्रिल. त्याची काळजी घेतली तर मे महिन्यामध्ये जे तापमान 45°C आसपास जातं, ती आपली फळं त्याला तग धरून राहतात. तर ह्याच्यामध्ये तापमानाचं आपण बघितलं की, आणि पाण्याचं पण ताण जो आहे तो जास्त बसू नये ह्याच्याकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कार्बन नत्राचं प्रमाण, मगाशी डॉक्टर श्रीवास्तवनी जे सांगितलं की जे आपण न्यूट्रियंट्स अन्नद्रव्य देतो ती संतुलित मात्रेमध्ये जर दिली आपण, त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, त्याच्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं पण आपण दिलं, तर त्याच्यामध्ये जे कर्बजन्य पदार्थ तयार होतात त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, ते साधारणतः 5-6% आपल्या चांगल्या सुदृढ बगीच्यामध्ये असायला पाहिजेत. आणि नायट्रोजन जे आहे ते 2 ते 2.4 जे आहे पानांमध्ये. त्याचमुळं त्यांनी सांगितलं की पानांचं जे आपण त्याचं विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये जर 2च्या पेक्षा कमी जर नायट्रोजन असेल तर ते जेव्हा आपण 700-800 किंवा 1000 फळं घेतो तर त्याला ते पुरेसं नसतं. म्हणून आपण खतांच्या मात्रा, मग ते जैविक खतं असोत किंवा इतर रासायनिक खतं असोत, त्या संतुलित मात्रेमध्ये आपण दिलं तर हे कार्बन नायट्रोजनचं जे अनुपात आहे हा चांगला मेंटेन होऊ शकतं. संजीवकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण गेल्या 20-25 वर्षांमध्ये बरेचसे शेतकरी, संत्रा बागायतदार, मध्य भारतातच नाही तर उत्तर भारतामध्ये सुद्धा, किन्नौर संत्र्यामध्ये किंवा दक्षिणेमध्ये आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सुद्धा हे 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड आपण सांगितलेलं आहे की 2,4-D हे एक ऑक्झिन आहे, सिंथेटिक ऑक्झिन आहे, जे झाडामध्ये स्वाभाविकपणे जे तयार होतं हॉर्मोन. तर 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड हे आपण वापरायला हरकत नाही आहे. हे कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. बाजारामध्ये जी उत्पादनं मिळत आहेत आपल्याला, 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये लिटर, त्याच्यामध्ये काही नसतं. हेच आपण फॉर्म्युलेशन्स जे आहेत ते देतात. त्यामुळे आपण जर 2,4-D वापरलं किंवा नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड हे सुद्धा वापरलं तर ह्याची जी कॉस्ट आहे, एका झाडाला येणारा खर्च आहे, जेमतेम 1 ते 2 रुपये एका फवारणीचा रसायनाचा खर्च आहे. फवारणीचा खर्च, मजुराचा खर्च जास्त आहे, पण हे, आणि तेच मजुराचा खर्च तिथेही लागणार आहे. तुम्ही बाजारातून उत्पादन घेतलं काय किंवा हे. आणि जिब्रेलिक ॲसिडसुद्धा एक चांगलं हॉर्मोन आहे. ते सुद्धा आपण आता ते 35-40 किंवा 50 रुपये ग्रॅम मिळतं आहे, जे आधी 100-150 रुपये ग्रॅम मिळायचं. तर ते सुद्धा तंत्रज्ञान चांगलं आहे, ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्या शिफारसी आपल्याला आपल्या जो स्टॉल आहे तिथंच पुस्तकं उपलब्ध आहेत, माहिती पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये घ्यायला हरकत नाही. किंवा आपल्या वेबसाईटवर सुद्धा आहे. हे मगाशी मी सांगितलं की टेम्परेचरच्या बाबतीत मार्च एप्रिलमध्ये नुसती जर नवीन पालवी असेल तर ते चांगलं नाही. ह्याच्यामध्ये जसं ताण बसलेला आहे आणि नुसती नवीन पालवी आलेली आहे तर हे ऱ्हास होण्याकडे जातो असा बगीचा. म्हणून आपल्या बगीच्यामध्ये आपल्या पानाचं वय किती असतं, 12 ते 17-18 महिन्यापर्यंत जे आहे एका पानाचं वय असतं. तर ती जुनी पानंसुद्धा आपल्या बगीच्यात असायला पाहिजेत. नुसती नवीन पालवी फुटली तर ती शाश्वत राहत नाही. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल तयार होते अशा झाडांवर सुद्धा. म्हणून खतांचं आणि पाण्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे. मातीच्या बाबतीत श्रीवास्तव साहेबांनी सांगितलं तुम्हाला. आणि पानं ही जी जुनी पानं आहेत त्याच्यावर जर फुटवे आले, आपली फूट आली चांगली, तर ती जास्त शाश्वत राहते आणि त्याच्यापासून येणारं उत्पादन आहे ते चांगलं राहतं. आता ह्याच्यामध्ये निराळे आपण हवामान बदलामध्ये काय काय होऊ शकतं. अचानक जर पाऊस आला, अवेळी पाऊस आला किंवा पावसामध्ये खंड पडला, असे निराळे ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल आपण जर वेळोवेळी काळजी घेतली तर आपण ही फळगळ आहे ती कमी होईल
किंवा त्याचा आकार जो आहे तो चांगला राहण्यासाठी आणि क्वालिटी चांगली राहण्यासाठी सुद्धा मदत होईल. त्याच्याशिवाय इन्सेक्ट पेस्टबद्दल आता रावसाहेब आणि डॉक्टर दास बोलतीलच सविस्तर. हवामानातले बदल, कारण हवामानातल्या बदलांवर हे सगळं अवलंबून आहे. आपल्याकडं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, फक्त वेळेवर त्याचा वापर कसा करायचा ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या बगीच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जसं आपल्या बाळाला बघतो की बाळ उठतं किंवा त्याच्या काय गरजा आहेत, तसंच संत्र्याच्या बगीच्यामध्ये सुद्धा, मोसंबीच्या बगीच्यामध्ये आपल्या झाडांकडे आपण लक्ष दिलं तर निश्चितच ते आपल्याला त्याच्या लक्षणांवरून आपल्याला कळतं आणि मग आपण शास्त्रज्ञांशी चर्चा करून त्याच्यावर उपाययोजना चांगली करू शकतो. हस्तभाराच्या बाबतीत लिंबाचा असेल तर लिंबामध्ये जे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर आत्ता जर फुलं आली त्याला, तर त्याची फळं जी आहेत मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये मिळतात. तर त्याच्यासाठी आपल्याला हे लिओसिन नावाचं एक कंपाऊंड आहे CCC ह्या नावाने, ते जर आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या 2 फवारण्या केल्या तर आपल्या तेव्हा जो पाऊस असतो, पावसामुळे ताण बसत नाही, मातीचा ताण आपण पाण्याचा देऊ शकत नाही, म्हणून त्याला रसायनाचा ताण दिला ह्या क्लोर्मिकॉट क्लोराईड ह्या रसायनाचा, तर त्याची ऑक्टोबर एंडला चांगली फुलं येऊ शकतात आणि त्याच्यापासून आपल्याला साधारणतः 60% फळं जी एकूण लिंबाची फळं असतात ती 60% जर तिथं जर मिळाली तर त्याच्यापासून आपल्याला रेट जो आहे, भाव जो आहे 2 ते 3 रुपयाला एक लिंबू, 5 रुपयांपर्यंतसुद्धा एक लिंबू मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये विकला जातो. तर त्याचा फायदा आपल्याला घेता येतो. 60,000 80,000 रुपये टनापर्यंत लिंबाचे भाव गेल्या 5-6 वर्षातलं हे सातत्यपूर्ण ह्याला भाव मिळत आहेत लिंबामध्ये. तर लिंबामध्ये अफाट शक्ती आहे. लिंबाची गरज जी आहे ती दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण याचं महत्त्व आहे आपल्या आहारामध्ये, आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये ह्याची गरज जास्त असते. त्यामुळं ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपलं जे उत्पादन आहे ते दुप्पट करण्याचं जे लक्ष मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे 2022पर्यंत, तर अशा गोष्टींकडं आपण ह्याची जर सांगड घातली, संत्रा मोसंबीसोबतच लिंबूसुद्धा घेतला, त्याच्याशिवाय इतर फळं घेतली, तर निश्चितच आपण हे उद्दिष्ट आहे हे साध्य करू शकू. हस्तभाराबद्दल पुन्हा ह्या फळगळीची जी कारणं मगाशी आपण चर्चिली त्याच्यापैकी हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे वनस्पतीशास्त्रीय कारणं आणि पॅथॉलॉजिकल ड्रॉप जो बुरशींमुळे होतो आणि किड्यांमुळे होतो, तर किड्यांमुळे सुद्धा जे आहे त्याच्याबद्दल रावसाहेब सांगतील तुम्हाला. तर ह्याच्यावर अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण त्या अनुषंगाने ताबडतोब 1-2 पटकन प्रश्न घेऊ. कोणाचा प्रश्न आहे या विषयावरती? कारण दुसऱ्या विषयाची सुरुवात करायची, आपल्याकडे वेळ कमी आहे. 75 88 00 61 18. डियर फ्रेंड्स, अभी हम संतरा या नींबू वर्गीय फसलों में जो बीमारियां आते हैं, हाँ, उसके ऊपर चर्चा करेंगे ब्रीफली. समय का पाबंदी को देखते हुए जो मेन जो डिजीज़ यानी कि बीमारी जो आते हैं संतरा में, तो उसके ऊपर हम चर्चा करेंगे. इसके विषय में क्या आपको करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए, हाँ, दोनों चीज़ मैं बताने का कोशिश करूँगा. मतलब क्या नहीं करना चाहिए वो काफ़ी कुछ केस में वो बहुत इंपॉर्टेंट हो जाता है. ये देखिए, ये पिक्चर में ये जो एक संतरा का पेड़ दिखाया जा रहा है और कहाँ कौन सा पार्ट्स में बीमारी आते हैं, हाँ, वो देखिए. इसको हम 3 प्रकार से हम क्लासीफाई कर सकते हैं. नंबर 1 जो अंडरग्राउंड डिजीज़ है, जो आपको रूट सिस्टम को अफेक्ट करता है, हाँ. जो नंबर 2 है जो अबव ग्राउंड पोर्शन में है, जो आपका पत्ती में है, पानों पे है, फलों के ऊपर जो आते हैं. और नंबर 3 है कुछ बीमारी ऐसा है कीड़े मकोड़े से फैलता है. तो ये 3 ग्रुप से हम इसको डिवाइड कर सकते हैं. लेकिन सबसे जो मुश्किल है आपका, जब बीमारी ऊपर में आ जाता है आपको तो दिख जाता है कौन सा पार्ट्स में आपको बीमारी आ गया, लेकिन सबसे जो प्रॉब्लमेटिक जो है जब मूड में प्रॉब्लम आता है, तो उसके ऊपर हम डिस्कस करेंगे. ये देखिए, इसको फाइटोप्थोरा, हाँ, जो एक बुरसी है जो मिट्टी के अंदर रहता है और पानी से बहुत प्यार है. जहाँ पे भी पानी जमा होता है संतरा का बागीचा में, चाहे वो बागीचा हो या नर्सरी कंडीशन हो, वो उसी इसमें आपका ये बीमारी आ जाता है. ये देखिए कुछ, अब ये एक रफलेमन का नर्सरी, ये है बीच में कुछ प्लांट आपको नहीं दिख रहा है कि ये ऑलरेडी इसका मर गया है. तो ये कायम, क्योंकि आपका मिट्टी के अंदर फाइटोप्थोरा आ गया है, हाँ, इसको हम डैम्पिंग ऑफ बोलते हैं. और राइट साइड में जो फोटो है वो उसको रूट रॉट है, उसका जो पूरा रूट सिस्टम है वो ख़त्म हो गया है. तो नर्सरी से इसका कामकाज शुरू हो जाता है.
और ये अगर नर्सरी में आप आइडेंटिफाई कर लेते हैं कि इसमें आपको बीमारी आ गया तो दिन एंड देयर आप उसको रिजेक्ट कर सकते हैं। लेकिन सबसे बड़ा प्रॉब्लम कब होता है, जो इस टाइप का ये नर्सरी से जब पौधा आपका बगीचे में जाते हैं, हाँ, बहुत सारा केस में आपको फार्मर्स पहचानता नहीं है उसमें फाइटोप्थोरा है कि नहीं, सीधे जाके आपका बगीचे में लगा देते हैं। तो वो फिर फल आने के बाद आफ्टर 3 to 4 ईयर्स उसमें तरह तरह का सिम्टम दिखना शुरू हो जाता है। ये देखिए, जब फाइटोप्थोरा जनरली जब सॉयल लाइन में इन्फेक्शन करते हैं उसको हम क्राउन रॉट बोलते हैं। जब उसमें थोड़ा सा ऊपर में जो बड यूनियन जहाँ रहता है, बड यूनियन बहुत क्रूशियल है। बड यूनियन एक ऐसा जगह है उसको आपको प्रोटेक्ट करके रखना पड़ता है। बड यूनियन से ही मैक्सिमम केस में ये फाइटोप्थोरा का एंट्री रहता है और उस जोन से इन्फेक्शन पैदा होता है। ये देखिए, जो डिंकिया का सिम्टम जनरली आपको दिखता है ये विंटर का मौसम में, क्योंकि इसका जो इन्फेक्शन आपको बारिश में शुरू हो जाता है। मोस्टली आपको जून जुलाई का महीना जब बारिश का छींटा आता है, ये देखिए बारिश का छींटा जब पड़ते हैं मट्टी के अंदर, इससे जितने भी स्पोर्स वगैरह रहता है वो उड़ के आपको तने के ऊपर आता है और धीरे धीरे वो इन्फेक्शन पैदा करता है। ये देखिए 3 स्टेजेस में आपको ये इन्फेक्शन दिखाया जा रहा है। हाँ, लेफ्ट साइड में आपका जस्ट इन्फेक्शन शुरू हुआ है, लेकिन 3rd स्टेज में आके देखिए पूरा धीरे धीरे बढ़ के पूरा उसका जो छिल्टा पूरा खत्म हो चुका है। हाँ, जो तो फाइटोप्थोरा प्राइमरीली ये छिल्टा जो बार्क टिश्यू है उसको इन्फेक्ट करते हैं। हाँ, तो उसी को हम डिंकिया बोलते हैं। तो इसलिए इंडिविजुअल मॉनिटरिंग ऑफ द प्लांट, एक किसान को एटलीस्ट हफ्ते में 2-3 बार जाके आपको देखना ही चाहिए, उसको मॉनिटर करना चाहिए। अगर उसमें इन्फेक्शन आ जाता है, ये जो लेफ्ट साइड में जो आपको तस्वीर दिखाया जा रहा है, इसी स्टेज में कंट्रोल बहुत आसानी है। लेकिन आप अगर उसको अलाउ करते हैं, उसको बढ़ने देते हैं, अब 3रा स्टेज में अगर कोई पेड़, संतरा का पेड़ आ जाता है तो दुनिया का कोई भी केमिकल है ही नहीं कि जो उसको कंट्रोल कर पाए। और ये देखिए बहुत सारा केस में ऐसा रहता है जहाँ से ये डिंग निकल रहा है, जो गोंद जहाँ से निकल रहा है उस समय ये ऐसे मक्खी बैठे रहता है। तो किसान क्या सोचते हैं कि वो मक्खी के वजह से होता है, या उसको अट्रैक्ट होकर बहुत सारा सफ़ेद चिट्टिया जैसा मकोड़े भी आ जाता है। तो किसान भी सोचते हैं वो इंसेक्टिसाइड वगैरह देते हैं, लेकिन उसके कारण नहीं हो रहा है। ये जो बीमारी है ये हो रहा है आपका फाइटोप्थोरा का वजह से। तो फाइटोप्थोरा के कंट्रोल करने के लिए जो भी केमिकल्स है या जो भी कंट्रोल मेजर्स है वो लेना चाहिए। ये है रूट रॉट जिसको बोलते हैं। तरह तरह के बीमारी आता है फाइटोप्थोरा की वजह से, एक बीमारी नहीं आता है, इसलिए उसको फाइटोप्थोरा डिजीजेस कहा जाता है। कई के बाद देखा गया कि एक बगीचे के अंदर सिर्फ डिंकिया आएगा और उसमें रूट रॉट नहीं आएगा। कई केस में ऐसा होगा सिर्फ उसमें उसका जो रूट सिस्टम है, फीडर रूट्स जो है, जो बारीक वाला जो रूट सिस्टम है, अभी श्री गुरु साहब आपको बताया इसके बारे में, ड्रिप इरिगेशन के बारे में, जहाँ पे ड्रिप पर रहता है उसमें आपका वो जो फीडर रूट है, फाइब्रस रूट है, उसका कंसंट्रेशन ज़्यादा होता है। उसी रूट्स को फाइटोप्थोरा चुन के इन्फेक्ट करता है। तो जब नीचे रूट सिस्टम खत्म हो जाता है, ऊपर में एक टिपिकल डिक्लाइन टाइप का सिम्टम आता है। तो इस टाइप का सिम्टम क्यों आ रहा है? क्योंकि उसका नीचे वाला जो रूट सिस्टम है पूरा ख़त्म हो चुका है, क्योंकि पौधा के पास वो ताकत ही नहीं है उसको पानी या न्यूट्रिशन जो दिया जाता है वो खींचे। तो इसलिए आपका ऊपर में पूरा पानी मर जाता है। ये देखिए फाइटोप्थोरा का ये जो सिम्टम है, जो स्पोर्स वगैरह है, जब उसको फेवरेबल कंडीशन मिलता है वो पूरा जो बारीक वाला जो रूट सिस्टम है उसको ख़त्म कर देता है, और जिस साइड में वो रूट सिस्टम कोलैप्स होता है उसी साइड में डिक्लाइन शुरू हो जाता है। ये देखिए, ये राइट साइड में जो पेड़ है उसका पूरा राइट साइड वाला ये ख़त्म हो गया है, जो जिसका जो ट्विग्स वगैरह है पूरा आपको ड्राई दिख रहा है। क्यों दिख रहा है? कि उस साइड में पूरा रूट सिस्टम पूरा बचा नहीं, पूरा ख़त्म हो चुका है। और कभी बार ये फल के ऊपर भी आ जाता है, जिसको हम ब्राउन रॉट कहते हैं। हाँ, ये देखिए संतरा में भी है सिम्टम और इसका मौसमी में भी है। जनरली जो नीचे वाला हिस्से में जो फ्रूट रहता है, क्योंकि फाइटोप्थोरा सॉइल में रहता है, मट्टी से आसानी से उड़ के वो नीचे वाला जो लो हैंगिंग फ्रूट्स है उसमें इन्फेक्शन फर्स्ट आता है। तो ये तो गया तरह तरह का सिम्टम। पहले आपको बीमारी को ये पहचानने के लिए सिम्टम जानना बहुत ज़रूरी होता है। अभी हम आते हैं इसको मैनेज कैसे कर सकते हैं। जैसे मैं बताया कि फाइटोप्थोरा का कामकाज आपका नर्सरी स्टेज में ही शुरू हो जाता है, तो आपका जो मैनेजमेंट है उसको आपको नर्सरी स्टेज में ही लेना पड़ेगा। अब जिस मट्टी से जो मीडिया से ये नर्सरी प्लांट बन रहा है उसको स्टेरिलाइजेशन होना बहुत ज़रूरी है। तो स्टेरिलाइज करने के लिए तरह तरह का टेक्निक है। सॉइल सोलराइजेशन टेक्निक हमने विकसित किया है, जो हमको नागपुर कंडीशन में, स्पेशली विदर्भ रीजन में समर में टेम्परेचर बहुत हाई जाता है, तो उस टेम्परेचर का फ़ायदा लेते हुए ये हम सॉइल सोलराइज करते हैं। उस पर्टिकुलर टेम्परेचर में फाइटोप्थोरा तो मरता ही है, फाइटोप्थोरा के साथ साथ दूसरे जो सॉइल बोर्न पैथोजेंस है वो भी ख़त्म हो जाता है। दूसरा है फ्यूमिगेशन है।
एक डाइजोमेट केमिकल है जो बाज़ार में बेसामेट का नाम पे मिलता है। वो बेसामेट आप ट्रीट करके सॉइल को आप स्टेलाइज कर सकते हैं, उसको पौधा बना सकते हैं। ये है कंटेनराइज नर्सरी सिस्टम, जिसका फ़ायदा ये है कि इतना सारा प्रिकॉशन लेने के बाद भी अगर एक पौधा में आप फाइटोप्थोरा आ जाता है तो स्ट्रेट वे आप उसको डिस्कार्ड कर सकते हैं। ये बहुत इम्पोर्टेंट पॉइंट है। ये जो पौधा जो बांधने का जो हाइट है, ये मिनिमम आपको बड यूनियन का हाइट 9 से 10 इंच ऊपर रखना चाहिए, क्योंकि मैक्सिमम केस में जो डिंकिया जहाँ दिखता है आपको संतरा वाला हिस्से में ही दिखता है। हाँ, जिस बगीचे में आप देखेंगे, खुद जाके देख सकते हैं, जिस बगीचे में जो बड यूनियन है, जहाँ पे जम्बेरी और नागपुर मैंड्रिन या संतरा का जो यूनियन प्लेस है वो अगर मिट्टी के अंदर चला गया तो 100% उस केस में आपका ये डिंकिया का सिम्टम आता है। तो मिनिमम उसको 9 से 10 इंच पौधा बनाने के समय वो हाइट रखिए, और आपको व्हाइल प्लांटिंग ऑल्सो वो आपको यू हैव टू मेंटेन द सेम हाइट। ये देखिए, जब आपका ये जो बड यूनियन जितना नीचे रहेगा उसमें इन्फेक्शन बड़ा आराम से आता है, तो जितना आपका बड यूनियन ऊपर में रहेगा उतना अच्छा रहेगा। हमने और एक रूट स्टॉक देखा है एलेमाओ, इसमें इसका जो टॉलरेंस लिमिट है काफ़ी अच्छा है। रंगपुर लाइम और रफ लेमन जो मोस्ट कॉमनली यूज़ होता है, एलेमाओ में ऊपर पौधा का गमोसिस के अगेंस्ट में ये अच्छा रहता है, इसका रेजिस्टेंस। ऑलरेडी आपको सिरगुरे साहब ने बताया, ये आपका वाटर मैनेजमेंट का ये है। जब उसका ड्रिप इरिगेशन सबसे अच्छा है। अब पानी देने का जो पद्धत है, आइदर आपको डबल रिंग होना चाहिए या ड्रिप होना चाहिए। इसके फ़ायदा क्या है कि आपको डायरेक्टली फाइटोप्थोरा का जो प्रोपेग्यूल्स है वो डायरेक्टली उसमें इन्फेक्शन पैदा नहीं कर पाएगा। और एक सिस्टम हमने देखे हैं, काफ़ी जगह में लोग मट्टी खींच के ऊपर जमा करते हैं ट्रंक के ऊपर। इसमें क्या, फाइटोप्थोरा बहुत जल्दी आता है, इन्फेक्शन बहुत जल्दी उसमें पैदा हो जाता है। आपको साल में 2 बार बोर्डो पेस्ट बहुत एक बेसिक केमिकल है। बहुत पहले, लगभग 120 साल पहले इसका डिस्कवरी हो गया, लेकिन आज भी ये बहुत पॉपुलर है और बहुत काम की चीज़ है ये। इसका जो रेशियो है जो हम संतरा में डालते हैं 1:1:10, 1 किलो चूना 1 किलो मोरचूना 10 लीटर पानी में। तो इसको साल में 2 बार आपको अप्लाई करना चाहिए। एक तो बारिश आने से पहले, समटाइम्स इन जून, जनरली जून 15 तक विदर्भ में बारिश आता है, तो वो फर्स्ट जो एप्लीकेशन है वो बहुत क्रूशियल रहता है, क्योंकि आपका पेड़ के ऊपर अगर कॉपर का कोटिंग रहेगा तो फाइटोप्थोरा स्पोर अगर उसमें छिड़काव के बाद अगर सॉइल से उसमें तने में लगता है, लेकिन उसमें इन्फेक्शन पैदा नहीं करेगा। इसलिए जून का एप्लीकेशन बहुत क्रूशियल है। फिर दूसरा जो एप्लीकेशन है, आपको बारिश चले जाने के बाद, समटाइम्स इन अक्टूबर, फर्स्ट फोर्टनाइट ऑफ अक्टूबर में, ये 2 साल में 2 बार आपका एप्लीकेशन मैंडेटरी होना चाहिए। कुछ फंजीसाइड है अवेलेबल। सबसे जो पॉपुलर है, एक तो है, पहले वो मेटालक्सिल का नाम पे बिकता था, आजकल वो मेफिनॉक्सम के नाम पे आता है। उसके साथ मैंकोजेब का कॉम्बिनेशन रहता है, तो उसका डोज है 2.5 ग्राम प्रति लीटर। उसको आप सॉइल ड्रेंच कीजिए। दूसरा है एलिएट। हाँ, एलिएट का खासियत ये है कि ये 2 वे एक्शन है, ये ऊपर में भी जाता है और नीचे भी जाता है। रिडोमिल का जो है वो आपको नीचे में डालेंगे, सॉइल ड्रेंच करेंगे, तभी एक 1 वे मूवमेंट है, उसका अपरवर्ड मूवमेंट है। बहुत सारा नए केमिकल्स भी आ रहा है आजकल। ये देखिए सॉइल ड्रेंचिंग। बहुत सारा केस में लोग क्या करते हैं, जस्ट ऊपर में छिड़काव कर देते हैं, लेकिन वो गलत है। फाइटोप्थोरा को कंट्रोल करना है तो आपको उसका जो टारगेट ऑफ एप्लीकेशन है उसको आपको नीचे रखना चाहिए, क्योंकि वो मिट्टी में रहता है। और अगर डिंकिया को कंट्रोल करने के लिए जिस पोर्शन से डिंग निकल रहा है, गोंद निकल रहा है, उसको पहले आप क्लीन कीजिए। जैसे अगर बदन में आपका घाव होता है, जब डॉक्टर के पास आप जाते हैं, डॉक्टर पहला काम क्या करता है, उस पोर्शन को क्लीन करते हैं, स्पिरिट वगैरह लगाते हैं। तो उस प्रकार से जिस पॉइंट से ये आपका गोंद निकल रहा है उसको पहले क्लीन कीजिए, फिर उसमें आपको केमिकल लगाइए। अगर इन्फेक्शन लेवल कम रहा तो सिंपल बोर्डो पेस्ट लगाने से भी ये कंट्रोल हो सकता है। ट्राइकोडर्मा, हमने एक ट्राइकोडर्मा का स्ट्रेन ढूंढ के निकाला जो ये फाइटोप्थोरा निकोशियानी, जो हमारे विदर्भ रीजन के लिए सबसे नंबर 1 प्रॉब्लम है फाइटोप्थोरा डिजीज में। तो उसके अगेंस्ट में हमने एक ट्राइकोडर्मा हर्जी नाम का स्ट्रेन निकाला ना, NRCFB44, जो बहुत अच्छा है रूट रॉट कंट्रोल करने के लिए। तो उसको हम टैल्क बेस्ड फॉर्मुलेशन भी बना है। कोई हमारा फार्मर्स फ्रेंड का अगर कोई रिक्वायरमेंट है तो बताइएगा, हम उसको डिस्ट्रीब्यूट ऑलरेडी हम डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट किए हैं, वो आके ले सकते हैं हमारा सेंटर से। तो उसको आप नर्सरी में या बगीचे में गामोसिस कंट्रोल करने के लिए और उसको सॉइल एप्लीकेशन भी कर सकते हैं।
उसका डोज इसमें लिखा हुआ है। आपको सॉइल एप्लीकेशन करने के लिए 100 ग्राम ट्राइकोडर्मा पाउडर लेना पड़ेगा। उसके साथ आप 1 किलो गोबर खाद या वर्मी कंपोस्ट उसके साथ मिला के अप्लाई कीजिए। आप मिला के अप्लाई करेंगे तभी उसका मल्टीप्लिकेशन सही रहेगा। जस्ट आप उसमें जस्ट इनोकुलम डालेंगे तो वो जितना लेवल पे उसका मल्टीप्लिकेशन होना चाहिए वो नहीं होगा। इसलिए हम एज ए ऑर्गेनिक सबस्ट्रेट आइदर गोबर खाद दैट इज़ फार्म यार्ड मैन्योर या वर्मी कंपोस्ट का रिकमेंड करते हैं। 100 ग्राम पाउडर के साथ 1 किलो वो मिला के आप डाल दीजिए। डॉक्टर, चिंग का वाइंड अप एक कीजिए। अभी हमारे पास समय कम है। एक आपको दिखाने के लिए बहुत सारी चीज़ें हैं। ये एक पूरा विषय है जो 2-3 दिन हम चर्चा करेंगे फिर भी ख़त्म नहीं होगा। एक सर ये फूड ड्रॉप के लिए जो एसोसिएटेड फंजाई ये बता देते हैं, ये इसमें कोलेटोटिकम का काफ़ी इन्फेक्शन आता है। हमने देखे हैं जिस बगीचे में ये सल वगैरह ज़्यादा रहता है, इसीलिए हमको राइट आफ्टर हार्वेस्टिंग आपको फल तोड़ने के बाद उसको जितने भी सूखे हुए डालियाँ वगैरह है उसको काट देना बहुत जरूरी है, क्योंकि मैक्सिमम फंगस जो फ्रूट ड्रॉप के साथ एसोसिएट रहता है उसी में रहते हैं। ये जो फोटो में देखिए जो कोलेटोटिकम या डिप्लोडिया जो फंगस है इसी में सब लगे रहते हैं, तो इसको काटना बहुत ज़रूरी है। अगर नहीं काटेंगे तो जिस बगीचे में ये सल ज़्यादा है उसमें इस टाइप का फ्रूट ड्रॉप आता है। ये सब कोलेटोटिकम इन्फेक्शन हम बोलते हैं। ये देखिए, और ये भी एक गलत प्रोसीजर है, जो फल तोड़ने के बाद जो खराब वाला फल है ये बगीचे के बगल में नहीं रखना चाहिए। अगर रखेंगे तो इन्फेक्शन फैल जाएगा पूरा बगीचे के अंदर, और फिर पोस्ट हार्वेस्ट चेन में भी इस टाइप का इन्फेक्शन आता है। एक ग्रीनिंग का भी बीमारी है जो इस टाइप का आपको सिम्टम दिखता है, नीचे हरा रहता है, ऊपर में ये देखिए इसके अंदर का जो बीज है वो एबोर्टेड रहता है और सिट्रस सीला से फैलता है। हम आपको राव साहब अभी बताएंगे सीला के बारे में डिटेल्स में। जैसे मच्छर काटने से आदमी बीमार पड़ते हैं, इसी प्रकार ये ग्रीनिंग का बीमारी भी फैलते रहता है आपका इन्फेक्टेड बगीचे में, हेल्दी बगीचे में। तो ये कंट्रोल करने के लिए आपको एक इंटीग्रेटेड एप्लीकेशन देना पड़ेगा, और सिंस इट इज़ ए बैक्टीरियल डिजीज एक आपको एंटीबायोटिक डालना पड़ेगा। उसके साथ साथ न्यूट्रिशन मैनेजमेंट जैसे आपको श्रीवास्तव साहब ऑलरेडी बताया है। तो हम जनरली लिडरमाइसिन टेट्रासाइक्लिन हाइड्रोक्लोराइड इसके लिए रिकमेंड करते हैं, जिसका डोज है 600 ppm 6 ग्राम 10 लीटर पानी में। तो अभी हम थोड़ा समराइज कर देते हैं आपको जो बताया। फर्स्ट आपको नर्सरी कंडीशन में आपका सॉइल जो मट्टी बनाने का जो नर्सरी मीडिया बनाने का जो पद्धति है वो स्टेरिलाइज करने का 2 प्रकार की पद्धति बेसिकली, एक तो सॉइल सोलरेशन है, दूसरा है फ्यूमिगेशन। और आपको कंटेनर्स नर्सरी सिस्टम में जाना पड़ेगा, और आपका जो बड यूनियन का जो हाइट है मिनिमम 9 से 10 इंच ऊपर रखना पड़ेगा। और पानी देने का जो पद्धति है, आपको पानी जहाँ पे जमा होता है फाइटोप्थोरा उसमें डिंकिया उसमें ज़्यादा आता है, इसलिए आपको पानी देने का जो पद्धति है इधर डबल रिंग मेथड ऑफ इरीगेशन या आपको ड्रिप इरीगेशन में जाइए। और बोर्डो पेस्टिंग साल में 2 बार, फर्स्ट एप्लीकेशन जून में, दूसरा एप्लीकेशन अक्टूबर में। आप जितने भी सूखे हुए डालियाँ वगैरह है उसको आप कटिंग कीजिए राइट आफ्टर हार्वेस्टिंग, और जिसमें डिंकिया वगैरह है उसमें आप अप्लाई कीजिए आइदर बोर्डो पेस्ट या रिडोमिल या एलियट जो केमिकल उपलब्ध है। और आपको वेक्टर कंट्रोल कीजिए। आप बगीचे के अंदर कीड़े मकोड़े कंट्रोल करेंगे तो ऑटोमेटिकली बीमारी भी कम हो जाएगा। और ये कुछ बेसिक मटेरियल जैसे हम घर में सब लोग क्रोसिन वगैरह सब रखते हैं, तो ये कोई कष्टकार के पास ये कुछ बेसिक मटेरियल दवा मेडिसिन जिसको कहते हैं ये होना चाहिए। जैसे मैं बताया बाबिस्टिन हो गया, कार्बेंडाजिम, आपको सोडियम हाइपोक्लोराइड है, मेटालक्सिल है, फोसिटाइल, और ये बोर्डो पेस्ट बनाने के लिए आपका ये चूना, कॉपर सल्फेट वगैरह, ये कुछ बेसिक मटेरियल आपको रखना पड़ेगा डिजीज़ कंट्रोल करने के लिए। थैंक यू। धन्यवाद डॉक्टर साहब, बहुत ही अच्छी तरीके से हमारे डॉक्टर दास साहब ने बताया कि कैसे बीमारी कंट्रोल करना है। और अब हम जल्दी से कीट के बारे में हमारे डॉक्टर CN राव जो है कीटक शास्त्रज्ञ हैं, इम्पॉर्टेंट जो कीट है जैसे सिट्रसिल्ला है, लीफ माइनर है, बार्केटिंग कैटरपिलर है, तो इनके बारे में बताएंगे। रेस्पेक्टेड डायरेक्टर एंड माय डियर सीनियर कोलिग्स CCRA एंड सभी किसान भाइयों, मेरा विषय है संतरा में आने वाला कीड़े मकोड़ा और उसका प्रबंधन कैसे करना है। संतरा के ऊपर बहुत सारा कीड़ा आता है, उसको हमने 4 ग्रुप में थोड़ा डिवाइड कर सकता है। एक तो सैप सकिंग इंसेक्ट, मतलब पौधे के ऊपर जो रस चूसने वाला कीड़ा का एक ग्रुप है, उसमें सिट्रसाइला है, काली मक्खी है, सफ़ेद मक्खी है, मावा है, थ्रिप्स है, मिलीबग है, स्केल्स है, ये पूरा एक ग्रुप है। ये सैप सकिंग इंसेक्ट्स है, रस चूसने वाला कीड़ा है। दूसरा है ग्रुप है फोलिएज फेडर्स है, मतलब पत्ती को खाने वाला कीड़ा है, पत्ती वेदक कीड़ा है, पत्ती खाने वाला इल्ली है,
लीफ होल्डर है, ये 3 एक ग्रुप में आता है। तीसरा ग्रुप है फलों के ऊपर आने वाला कीड़े है, वो फलों का रस चूसने वाला पतंग, फ्रूट सकिंग में आता है। फलों का मक्खी है, फ्रूट फ्लाई है, और माइट्स है, रस्ट माइट्स है। और चौथा ग्रुप है स्टेम और वुड फीडर्स है, मतलब छाल खाने वाला इलिया है। ऐसा 4 ग्रुप्स है। ये जो संतरा में जो भी कीड़ा आता है इसको हम 4 ग्रुप्स में बांट सकते हैं। मगर जितना भी कीड़ा है, जैसा ये सैप फीडर्स है, डिफोलिएटर्स है, बहुत सारा जो मोस्ट ऑफ द इंसेक्ट्स है, बहुत छोटे छोटे कीड़ा है। अपना बगीचा में प्रॉब्लम क्या हो जाता है, बगीचा में कीड़ा आके खा के चले जाता है, उसके बाद में जो सिम्टम डेवलप होता है उस सिम्टम को देख के हम ट्रीटमेंट देना चालू करते हैं। मगर मेरा कहना है कि जो उसका सही समय पे ट्रीटमेंट करना है तो हमको ये पता होना चाहिए कि कौन सा समय पे वो कीड़ा आता है। सो आपको मैं फोटोग्राफ्स के दौरान ये दिखाता हूँ। ये काली मक्खी है, काली मक्खी का आप देखिए डिफरेंट अवस्था है, और ये सफ़ेद मक्खी है। जनरली इस स्टेज पे लोग आके बताता है कि काली मक्खी है। काली मक्खी पत्ती के नीचे के साइड में पूरा सितंबर महीने में, अक्टूबर महीने में पूरा काला होने के बाद आता है, मगर इस स्टेज पे स्प्रेइंग करने का कोई मीनिंग नहीं है। मगर इसका सही समय कब है, जब नया नौती जब आता है एम्बिया में और मृग में, उस समय जो काली मक्खी का एडल्ट दिखता है या वयस्क जो भी दिखता है, उसी समय आपको कंट्रोल मेजर लेना चाहिए। सिल्ला है, सिट्रस सिल्ला सभी को पता है, एम्बिया का क्रॉप में ज़्यादा आता है। ये मार्च अप्रैल महीने में खूब इसका इन्फेस्टेशन होता है। और बारिश के समय पे जब भी ड्राई स्पेल्स होता है ना, जब बारिश आया इस साल फिर 21-20 दिन बारिश नहीं है, ऐसा वाला सीज़न में ये सिट्रस सिल्ला का प्रमाण ज़्यादा होता है। और सिट्रस सिल्ला ये इन्फेस्टेशन के साथ साथ में ग्रीनिंग डिसीज़ को भी ट्रांसमिट करती है। आप ये सिम्टम्स आप देखा होगा बगीचा में। और ये मावा है, अभी इस मावा का सीज़न है, ये सितंबर अक्टूबर या नवंबर दिसंबर जनवरी तक। पर्टिकुलरली ये दिसंबर जनवरी महीने में ये मावा ज़्यादा दिखता है बगीचे में। इस टाइप का सिम्टम्स बगीचे में दिखेगा। जो सही समय का पता होना चाहिए कीड़े को मेंटेन करने के लिए, मतलब मैनेज करने के लिए सही। सो ऐसे थ्रिप्स है, थ्रिप्स का जो एक्टिव पीरियड है आप देखा गया तो एम्बिया के लिए मार्च अप्रैल है, मृग के लिए सितंबर अक्टूबर है। इस समय पे ये लेस देन मतलब 2 mm से भी कम साइज़ रहता है इसका। उस समय पे आके फल के ऊपर जो फ्रूट सेट के बाद में आके खा के चले जाता है। उसके बाद में हम अगस्त महीने में एम्बिया का फल देखा तो इस टाइप का सिम्टम्स देखेंगे, सर उस समय जो स्प्रे करने का कोई मीनिंग नहीं है। सो इसका जो एक्टिव पीरियड है मार्च अप्रैल महीने में, जब फल का जो साइज़ है बेर साइज़ का रहता है या ग्रेप अंगूर साइज़ का रहता है, उस समय पे मार्च अप्रैल में जब टेम्परेचर 40 से ऊपर हो जाता है, उस समय थ्रिप्स के लिए जो भी ट्रीटमेंट देना पड़ेगा। वो मीलीबग है, जनरली अक्टूबर महीने में होता है और अप्रैल महीने में थोड़ा ज़्यादा दिखता है बगीचे में। ये सभी जो अभी तक जो भी बताए सकिंग इंसेक्ट्स है, सैप फीडर्स है। इसके लिए जो इंटीग्रेटेड मैनेजमेंट मेजर्स ऐसा है कि प्रकोपित और जुड़े हुए शाखाओं को काटना चाहिए, ये वाटर लॉगिंग को अवॉइड करना चाहिए, एक्सेसिव नाइट्रोजन को नहीं देना चाहिए। पर्टिकुलरली अल्टरनेट होस्ट है, हर बगीचा में आम का पेड़ हो, पेरू का पेड़ हो या अनार का पेड़ है, ये तो रहता है। और कभी कभी ये करी पत्ता का भी पेड़ रहता है। इसमें ये जो कीड़ा है, जब वो करी पत्ता, सब सिट्रस सिल्ला है अपना बगीचा में, आपने स्प्रेइंग किया है, बगीचा में करी पत्ता का भी पेड़ एक आधा रहता है, फिर ये पॉपुलेशन वहाँ माइग्रेट होकर 15-20 दिन तक वहाँ रहेंगे, उसके बाद में फिर वापस आएगा। मेरा कहना है कि ये जो भी अल्टरनेट होस्ट है उसके ऊपर भी ट्रीटमेंट देना ज़रूरी है। अब देखिए ये ETL लेवल है, मतलब जब नुकसान करने वाला का जो नंबर है उसके हिसाब से कंट्रोल मेजर होना चाहिए। कौन सा कब स्प्रे करना है, कैसे स्प्रे करना है, मैंने ऑर्गेनिक खेती में क्या करना है या इनऑर्गेनिक में भी क्या करना है ये भी लिस्ट दिया है। जनरली नीम ऑयल भी यूज़ कर सकते हैं, अजाड्रेक्टिन, ये नीम और पोंगामिया सोप है, पेट्रोलियम स्प्रे ऑयल है, ये वेटिसिलियम लेखान है, ये कोई भी यूज़ कर सकते हैं। और दूसरा ग्रुप है फोलियस फीडर्स है, लीफ माइनर। हर नर्सरी धारक को ये प्रॉब्लम होगा लीफ माइनर का। ये देखिए लीफ माइनर का ऐसा है कि बारिश के समय में मृग का नौती के ऊपर ये लीफ माइनर का इन्फेस्टेशन ज़्यादा होता है। मगर प्रॉब्लम क्या हो जाता है, जब लीफ माइनर का एडल्ट अंडे दिया है, बाद में लार्वा इल्ली आया है, बाद में प्यूपेशन में गए, उसके बाद में हमको पता चलता है कि इन्फेस्टेशन देख के उस समय हम स्प्रे करने के लिए कोशिश करता है, वो गलत है। सो मेरा कहना है कि जब भी मृग का नया फ्लश है आपके पास, आप थोड़ा नर्सरी धारक या कोई यंग आर्चर्ड में थोड़ा हिलाने से आपको उड़ते हुए वाइट फ्लाई जैसे एडल्ट्स दिखेगा, उसी समय आपको कंट्रोल मेजर लेना चाहिए। अदरवाइज ये पूरा इन्फेस्टेशन होने के बाद हम स्प्रे करने का होगा। और देख कभी कभी लेमन बटरफ्लाई आ जाता है बगीचा में, पर्टिकुलरली बारिश के समय में, और वो एम्बिया के समय में, शाम के समय में उड़ते हुए तितली दिखा है। सपोज राइट साइड में जो तितली है ये देख रहे हैं तो हम ये एक्सपेक्ट कर सकते हैं कि आने वाला 7 या 10 दिन में इसका अंडे देगा, उसके बाद मिल्ली आएगा, फिर वो पूरा डैमेज करेगा। ये देखिए किस टाइप का डैमेज करती है ये। सो कभी कभी ये लीफ होल्डर भी आ जाता है, पर्टिकुलरली ये बारिश के समय में।
ये जनरल स्लग कैटरपिलर आजकल ये भी आ रहा है, थोड़ा बहुत इन्फेस्टेशन शुरू है। ये सब मिला के ये फोलिएज फेडर्स है। ये फोलिएज फेडर्स का भी आप कौन सा समय पे करना है, कौन सा स्प्रे देना है, इसके ETL लेवल क्या है, ये सब हमने इसमें दिया है। और ये आज का अभी जो एम्बिया का जो सीज़न है, इसमें जो 2 प्रकार का कीड़ा है, ये फ्रूट सकिंग मात है, फ्रूट फ्लाई है, और रस्ट माइट्स का भी है। ये जो फ्रूट सकिंग मात का क्या है, जो सड़े हुआ पोर्शन में आपको एक होल दिखेगा और बाद में वो गिर जाएगा। अब देखिए इसका एक अलग से लाइफ साइकिल है। इसका जो लार्वा है गुलवेल, वसानवेल, चांदवेल के ऊपर बारिश के समय में जब जर्मिनेट होने के बाद उसके ऊपर अंडे देता है, उसके ऊपर इल्ली खाता है। जब एडल्ट आए वो एडल्ट फिर अगस्त सितंबर महीने में जब एम्बिया का फल मेच्योर होता है उसके ऊपर वो आके खाना शुरू कर लेता है। फिर बाद में वो फ्रूट ड्रॉप हो जाता है। ये क्या हो जाता है, ये फ्रूट सकिंग में आता है, शाम के समय में आएगा। जो कलर ब्रेकिंग स्टेज है, जो पीला से जो जैसा वो येलो कलर शुरू हो जाता है फल में, ग्रीन कलर से येलो कलर हो जाता है, उस फल को पकड़ता है। फिर शाम तक वो रात भर उसको रस चूसता है, उसके बाद में वो गिर जाता है। सो इसके लिए क्या क्या करना है, कभी कभी ये कैस्टर है, अरंडा रहता है, एरंडी। सो ये कैस्टर का जो एडल्ट है, सेमिलोपर का जो एडल्ट है, जो फ्रूट सकिंग में जो खाया हुआ फल है उसके ऊपर खाएगा। सो इसके लिए क्या करना है, सिंपल थिंग है, डिस्पोजल ऑफ फॉलन फ्रूट्स को करना है। एक नीम ऑयल का, अच्छा क्वालिटी नीम ऑयल का 1% का स्प्रे करना चाहिए। दूसरा क्या है, हमने लास्ट दो साल में एक एक्सपेरिमेंट किया कि सिंपल 12 बाई 8 सेंटीमीटर का जो एक क्लॉथ बैग ले लीजिए, उसके अंदर 10 ग्राम का फोरेट का ग्रैन्यूल्स लगाइए, एक पेड़ में दोनों साइड में लटकाइए। उसमें जो स्मेल आएगा उसके वजह से ये फ्रूट सकिंग मत रिपल हो जाता है। और दूसरा है कि फ्रूट फ्लाई है, ये भी जनरली आंबिया का सीज़न का फल के ऊपर ही आता है, अगस्त सितंबर अक्टूबर मंथ्स में आता है। जो इसके लिए आराम से आपको मार्केट में भी मिलता है, बहुत सारा कमर्शियल ट्रैप्स है। बट हम अपने हिसाब से जो यूज़ किया प्लास्टिक बोतल है उसको थोड़ा मॉडिफाई करके हम खुद बना सकता है। सो आपने मार्केट वाला जो मार्केट में जो भी अवेलेबल है, सपोज ये जो ट्रैप मैं दिखा रहा हूँ इसका कॉस्ट है 150 रुपीज़ है, उसके अंदर ल्यूर है 25 रुपीज़, 175 रुपीज़ आपको लगेगा। मगर आप जो यूज़ किया हुआ प्लास्टिक बोतल है और एक 1 इंच बाई 1 इंच का प्लाईवुड है, उसमें 2 बूंद का मिथाइल यूजनॉल का दवाई है और 2 बूंद का डाइक्लोरवास, ये उसमें डाल के यूज़ करने से हार्डली 18 से 20 रुपये के अंदर आप एक ट्रैप बना सकते हैं, हम बगीचे में यूज़ कर सकते हैं। और दूसरा है कि माइट्स है, ये जो रस्ट माइट्स है आपका लालिया के नाम से ये माना जाता है इस एरिया में। और ये लालिया जनरली अगस्त महीने के बाद से लोग पहचानना शुरू करता है। मगर इसका जो सही समय है मार्च अप्रैल महीना है। अप्रैल महीने में जैसा टेम्परेचर बढ़ जाता है उसी समय ये माइट्स का जो पॉपुलेशन आके खा के चले जाता है। उसके बाद में जो फल बढ़ता रहेंगे आंबिया का, फिर आप अगस्त महीने के बाद में आपको लालिया का धब्बे दिखेगा। अगस्त महीने के बाद में आपको स्प्रे करने का कोई मीनिंग नहीं है। सो कोई भी एक्रेसाइड यूज़ कर सकता है। और दूसरा है कि बार्क ईटिंग कैटरपिलर है, ये तो बहुत बगीचे में रहता है। ये जो पर्टिकुलरली ये जो नेग्लेक्टेड ऑर्चर्ड्स है उसमें होता है। इसके लिए आसान तरीका है कि आप थोड़ा उसको जो इन्फेस्टेड पोर्शन है उसको निकालना है। उसके बाद में एक होल दिखेगा, होल के अंदर बहुत सस्ता मतलब जो इफेक्टिव मेजर एक है, आप एक 5 सीसी का एक इंजेक्शन सिरिंज ले लीजिए, उसके अंदर एक डाइक्लोरवास करके दवाई है। कुछ लोग पेट्रोल यूज़ करते हैं, केरोसिन यूज़ करते हैं, मगर डाइक्लोरवास यूज़ करना बेटर है क्योंकि वो फ्यूमिगेंट एक्शन रहता है इसके अंदर। सो इसके एक 4 ml 1 लीटर पानी में आप एक सोल्यूशन बनाइए, उससे ये इंजेक्शन सिरिंज से आप उसके अंदर डालना है। और ये स्नेल्स के बारे में बहुत लोगों को बहुत सारा डाउट्स है। मैं ये शंख के बारे में थोड़ा बताना चाहता हूँ। शंख में 3-4 प्रकार का शंख है। एक बड़े वाला शंख है, जैसा अपना फिस्ट इतना साइज़ का रहता है, जो बड़े बड़े शंख है। जनरली ये बड़े बड़े शंख के सिट्रस के ऊपर अभी तक खाया नहीं है, खाते वक्त हम देखा नहीं है। और दूसरा है कि छोटे वाला है, 1 सेंटीमीटर का डायमीटर में सर्कल शेप में रहता है, एक कोन शेप में रहता है, वो थोड़ा बहुत खाता है। सो जब खा रहे नुकसान कर रहे तभी हम उसको ये पेस्ट माना जाता है, उसके हिसाब से हमको ट्रीटमेंट देना पड़ेगा। सो इसका भी बहुत सारा अवेलेबल। अभी मैं आपको और एक एग्जांपल देना चाहता हूँ। रिसेंटली वरुड और चांदूर बाजार और काटोल एरिया में कुछ बगीचे में ये हज़ारों संख्या में कुछ कीड़ा आके, पर्टिकुलरली समर मंथ्स में, जो जब मई महीने में वगैरह, मगर फिर वो किसान ने मेरे पास सैम्पल भेजा है, व्हाट्सअप में भेजा है। फिर हमने ये आइडेंटिफाई किया कि ये स्टिंग बग है, मगर ये सिट्रस को खाता नहीं, अभी तक खाया नहीं सिट्रस को। वो जो सीज़न है, जैसा खरीफ का जो क्रॉप्स है, मेज़ है या कोरिएंडर है या सोरगम है, कॉटन है, उसके ऊपर वो
मतलब वो मल्टीप्लाई होता है, उसका हार्वेस्टिंग होने के बाद उस रेस्ट लेने के लिए सिट्रस के अंदर आया है, मगर ये पेस्ट नहीं, इसको देख के डरने का जरूरी नहीं। मेरा कहने का मतलब है कि ये कोई भी कीड़ा पहले पेस्ट या नहीं देखना है, उसके बाद में ट्रीटमेंट देना है। ये कुछ मित्र कीड़ा का जो कुछ फोटोग्राफ्स दिखा रहा हूँ मैं आपको, और जिस बगीचे में फूल का जाट ज़्यादा रहता है उस बगीचा में मित्र कीड़ा का संख्या बढ़ेगा। एक इंटरैक्टिव सीडी बनाया मैंने, अभी कोई किसी ने पूछा है, ये इंटरैक्टिव सीडी आप ओपन करते हुए आपको सिम्टम दिखेगा। सपोज पत्ती के ऊपर आपको सिम्टम है, वो सिम्टम आपको क्लिक करने से वो क्या है, उसको क्या मैनेज करना है, उसका लाइफ साइकिल क्या है, सब आप ये इंटरैक्टिव सीडी में आपको मिलेगा। ये हमारा इंस्टीट्यूट में आपका अवेलेबल है। एक हमने पॉकेट डायरी बनाया है ये सभी के लिए। अभी आजकल जो भी स्प्रेइंग कर रहे हैं इसके लिए आपको ये ध्यान देना चाहिए, प्रोटेक्टिव वेयर का वेयर करना चाहिए वाइल स्प्रेइंग, अदरवाइज टू अवॉइड ऑल दिस टॉक्सिक इफेक्ट्स। देखिए जनरल ऊपर वाला फोटोग्राफ्स में जो कन्वेंशनल स्प्रेइंग है, नीचे वाला में मैंने दिखाया था, ये हार्डली 600 to 800 रुपीज़ अभी यहाँ भी मैंने स्टॉल्स में देखा था। ये यूज़ करना ज़रूरी है। थैंक यू।